लेट्स वेलकम मंगेश सर. लेट्स वेलकम स्वामीजी. लेट्स वेलकम महादेवकर सर. आय विल रिक्वेस्ट अश्विनी मॅम की प्लीज स्टेजवरती या आणि सगळ्यांचं स्वागत करा. सो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून सर पुण्यावरून आले, तुम्ही पण तुमचा सगळा वेळ मॅनेज करून आलात. सरांची तब्येत ठीक नाही, उन्हामुळे ऊन लागले सरांना, तरी ते वेळात वेळ काढून इथे आलात. सो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सेवा टीमकडून मनापासून धन्यवाद. आणि खूप वेळ न घेता इथे जर बघितलं तर आपण सगळेजण बिझनेसमॅन आहोत आणि तुम्ही सगळेजण तुम्ही तुमच्या फील्डमध्ये मास्टर आहात आणि डेफिनेटली प्रत्येक एंटरप्रेनरची एक वेगवेगळी जर्नी असते. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये खूप साऱ्या गोष्टी कॉज केल्यात आणि डेफिनेटली प्रत्येकालाच तुम्ही हे सगळं करत असताना बरेच सारे अपडाऊन आले असतील. आत्ताचा जसा कोविडचा हा एक आला, पण जेव्हापासून करिअर सुरू केलं सो वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसेसमधून तुम्ही गेलात. सो आम्हाला तुमच्या सगळ्यांकडूनच सगळ्यांसाठीच मी काही प्रश्न विचारेल आणि त्यात तुम्ही तुमच्या जर्नीमधले पण काही माइलस्टोन सांगितले. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही आधी तुमची जी काही माहिती ऐकली किंवा आम्हाला जे माहिती आहे ते तर आहेच, पण त्यातले पण काही अशा जर्नी सांगितल्या किंवा काही माइलस्टोन सांगितले ज्याच्यानी आमच्या सगळ्यांनाच काहीतरी इन्साईट मिळेल किंवा अशा वेळी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही कसं केलं किंवा असे काही ब्रेकडाऊन आले लाईफमध्ये किंवा एमर्जन्सीज आल्यात किंवा कुठले चॅलेंजेस आलेत तर तेव्हा तुम्ही कसे उभे राहिलात, तेव्हा काय वापरता किंवा कुठले सिक्रेट्स आहेत तुमचे, असं काही थोडीशी जर्नी तुमच्याबद्दल सांगितली तर त्याच्याने सगळ्यांनाच ओपनिंग मिळेल. सो आपण वन बाय वन जाऊया. सो सर आधी आलेत, सरांचा वेळ तेव्हाचा. सो सरांना मी पहिला प्रश्न विचारू इच्छिते. एक तर डेफिनेटली तुम्ही आत्ताही कळलं मला, आधी आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की साईबा म्हणल्यानंतर सरांच्या 400-450 ब्रँचेस आहेत आणि खूप सक्सेसफुली तुम्ही रन करताय. बेसिकली आत्ता बघितलं तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेच सारे अमृततुल्य किंवा छोटे बिझनेसेस ज्यांना इम्पॅक्ट झाला आणि ते बंद झाले, पण आम्हाला असं कळलं की तुम्ही लॉकडाऊनमध्ये जास्त बिझनेस केला आणि खूप साऱ्या नवीन ब्रँचेस ओपन केल्या. सो तुम्ही आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे बरेच 4-5 बिझनेसेस आहेत, फूड रिलेटेड पण तुम्ही बिझनेसेस करताय. सो थोडी तुमची जर्नी आणि मग हे सगळं इतकं चॅलेंज होतं आणि तरी तुम्ही कसा बिझनेस एक्सपांड केला याच्याबद्दल जर बोललात तर आवडेल आम्हाला. नमस्कार. प्रथम मी आशिष सरांचं आणि मॅडमचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या मंचावरती आमंत्रित केल्यामुळं. सायबा अमृततुल्य आम्ही 2018ला चालू केलं होतं आणि सुरुवात करताना एखादा छोट्याशा 50 स्क्वेअर फूटच्या आउटलेटने सुरुवात केली होती. ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस आम्हालाही वाटलं नाही की आम्ही एवढं मोठा ब्रँड करू. फक्त आम्हाला जो चहाची चव आम्हाला जी देता येत होती त्या चांगल्या प्रकारे आम्ही चहाची चव देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात बेस्ट चहा आम्हाला त्या आमच्या भागामध्ये मिळाल्यामुळं तिथल्या लोकांची आम्हाला भरपूरशी मागणी येत होती किंवा बाहेरगावच्या लोकांची मागणी येत होती की तुमचा चहा आमच्या एरियामध्ये आमच्या गावाला हा चहा मिळाला पाहिजे आमच्या भागातल्या लोकांना. तर त्या अनुषंगाने आम्ही पहिले आमचे 2 ते 3 आउटलेटच चालू केले होते. आमचा असा प्लॅन नव्हता फ्रँचायझी देण्याचा, पण जर फ्रँचायझी द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या प्रेझेंट करूनच द्यावं लागणार आहे. असं छोटंसं आउटलेट किंवा देऊन चालणार नाही. कारण एखादं सायबा अमृततुल्य हे नाव दिलं आहे तर ते अमृततुल्य जे पुण्यातली जुनी पद्धत आहे, जे अमृततुल्याला चहाला अमृत म्हणत होते
आणि ती अमृततुल्य द्यायचं असेल तर चांगल्या प्रकारे आपल्याला प्रेझेंट करावं लागेल. तसं बघायला गेलं तर आम्ही साहेबा अमृततुल्य कोणाकोणाला माहिती आहे इकडे? जरा हातवरती करताल. अरे वा, म्हणजे 1 रुपया खर्च न करता आमचं मार्केटिंग आहे. येस. हे आम्ही आज या ठिकाणी आजपर्यंत कमवले. आणि जसं बिझनेस सुरुवात होती तेव्हा आम्हाला अडचणी भरपूर आल्यात. जसं FSI वाल्यांची अडचण आली होती, फूडवाल्यांची केसेस पण सर झाल्या त्या. जसं आमच्यासोबत आमचे मित्र आहेत, आमचे कॉम्प्युटर येवले म्हणून, त्यांच्यावर बी केस झाली ती, आमच्यावर बी आल्या होत्या. पण त्यातनंही आम्ही आमचे प्रोडक्ट आम्हाला चांगले दाखवायचे कसे त्याच्यासाठी आम्हाला भरपूरसं तुमच्या टेस्टिंगसाठी द्यावं लागले, पूर्ण लॅबमध्ये द्यावं लागले. त्यानंतर ते गव्हर्नमेंटला दाखवावं लागलं. कारण सगळ्यांच्या अडचणीत की म्हणजे अमृततुल्य बिझनेस जो झाला तर हा मोठा कसा होते, कशामुळे होते? बरोबर. त्यांना वाटायचं की काहीतरी हे काय मिक्स करतात का. बरोबर. पण त्याच्यासाठी बी आम्ही सगळे लॅबचे रिपोर्ट दिले आणि त्यानंतर त्याचं आम्हाला त्यांच्याकडून त्याची NOC भेटली की ओके तुमचा चहा चांगला आहे, तुम्ही बिंदास विकू शकता. त्यानंतर अशा अडचणी एक आल्या. त्या अडचणीमध्ये आम्ही ह्या मात देत गेलो आणि एकच फक्त ध्येय ठेवलं की आपलं मन जेव्हा आपण जिंकू ना तेव्हा आपण जग जिंकू. आणि हेच करत आलो. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. जसं तुम्ही म्हणला आत्ता की कोरोनाचा काळ आला, भरपूरच्या शाखा बंद होत होत्या, भरपूरचे शॉपमध्ये अडचण येत होत्या, कोणाचं रेंटची अडचण होती, कोणाची वर्करच्या सॅलरीची अडचण येत होती. त्याच्यातून फक्त आम्ही एकच हे दिलं की तुम्हाला जे रॉ मटेरियल आम्ही देणार आहे ना त्या रॉ मटेरियलवरती आम्ही 50% डिस्काउंट देऊ. जसं तुम्ही लॉसमध्ये जाता तर आज आम्ही बी लॉसमध्ये जाऊ, पण तुमचं शाखा ही बंद न झाली पाहिजे. आणि त्या हिशोबाने त्याचा जो माझा फ्रँचाईज झाला की तो इतका आनंदी होता की जर एवढी अडचणी तर त्या अडचणीमध्ये बी कंपनीने आम्हाला सपोर्ट केला होता. त्याच्यामुळे शाखा जरशा 2-4 बंदही झाल्या त्या बंद परत चालू करण्याचा प्रयत्न करून त्या शाखा दुसऱ्या एरियामध्ये चालू केल्या. पण बंद न होण्याचा आमचा म्हणजे 1% फक्त रेशो झाला आमचा बंद करण्याचा. आणि त्याच्यातून जसं कोरोनाच्या काळामध्ये भरपूरशा लोकांचे बिझनेस होत नव्हते. फक्त आम्ही एकच हे ठरवलं होतं की आमचं प्रेझेंटेशन आम्ही चांगलं जावं, आम्ही आमच्या प्रामाणिकतेने आम्हाला कस्टमर आमचे ॲप्रोच व्हावं, एवढंच आम्ही हे करत होतो. आणि ते आजपर्यंत आम्ही करत आलो. आणि तरी पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं आम्हाला प्रत्येक महिन्याला आमचं एक टार्गेट होतं की 20 ते 25 फ्रँचायसी आपण ओपनिंग करत होतो. हो, आम्ही पण एवढं नाही, पण आम्ही 10 फ्रँचायसी आज तरी दर महिन्याला ओपनिंग करतोच. नवीन बिझनेस, नवीन लोक, नवीन ससे आमच्या साहेबामध्ये जोडत गेले. आणि आज आम्ही 3.5 ते 4 वर्षामध्ये 400 फ्रँचायसी केल्यात. त्याचा आम्हाला अभिमान आहे. मग त्याच्याच रिलेटेड म्हणजे आता तुम्ही सांगितलं की डेफिनेटली तुम्ही क्वालिटीवरती भर देता किंवा जर फ्रँचायझी लॉसमध्ये असतील तर त्याचा लॉस स्वतःही बेअर करता, म्हणजे पार्टनरशिप क्रिएट करून की त्याची बंद पडू नये हा प्रयत्न करता तुमच्यासाठी. पण मग याच्यासोबत बरेच अमृततुल्य आले, मग कॉम्पिटिशन आहे. बरं तसं बघायला गेलं तर चहा अमृततुल्यचा 10-12 रुपयाला, तसं बघायला तर त्याच्यात मार्जिन रेशो, मॅन पॉवर म्हणजे प्रॉफिट मार्जिनचाही असेलच चॅलेंज. सो हाऊ डू यू मॅनेज दॅट ऑल्सो? असणारच ते, साहजिकच आहे. कारण आता कोरोनानंतर महागाईसुद्धा वाढलेली आहे. बरोबर. आणि त्या महागाईमध्ये आत्ता जस्ट 8 दिवसामध्ये दूधसुद्धा वाढले, गॅस वाढल्यात, त्यानंतर शुगरसुद्धा वाढते. ह्याच्यात काय झालेलं आहे की शॉपमध्ये तर चहा 10 रुपयालाच विकायचा आहे. कारण त्याचं असं आहे की कॉम्पिटिटर मार्केटला वाढल्यात. बरोबर. तर कॉम्पिटिटर वाढल्यात तर कॉम्पिटिटरच्या सोबत जर आपल्याला मार्केटमध्ये राहायचं असेल तर आपल्याला चहा तेवढाच पाहता. पूर्वी आम्ही चहा 85 ml देत होतो, आता थोडासा ml कमी केला, पण क्वालिटी एक्सक्यूज नाही केलं. ओके. क्वालिटी एक्सक्यूज नाही केलं, त्याचा थोडासा चहा आम्ही
त्याचा ML कमी केला. जो 85 देतो आता आम्ही 70-75 ML देतो. प्राईज नाही वाढवली आता. पण त्याची क्वालिटी चेंज नाही केली. जर क्वालिटी चेंज केलं तर पूर्णपणे कस्टमर आपला नाराज होऊन जाईल. त्यासाठी आम्ही हा पर्याय निवडला आणि त्या पर्यायावरती माझे कस्टमरही खुश आहेत आणि फ्रँचाईजधारक बी खुश आहेत. ओके, सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो आपण आता पियुष सरांकडे वळूया. सो सर, तुमच्या बाबतीत पण आम्ही खूप सारं ऐकले आणि तुम्ही खरंच नाशिककरांसाठी खूप इन्स्पिरेशन आहात. सध्या अपकमिंग फ्युचर टेक्नॉलॉजीचंच आहे आणि सॉफ्टवेअर प्रत्येक एंटरप्रेनरला मला वाटतं की तुमची गरज आहे. म्हणजे तुमचा बिझनेसची एवढी सगळ्यांना अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही ते डेमॉन्स्ट्रेट पण केलं आहे. सो हे सगळं करत असताना तुमच्याकडे खूप मोठी टीम पण आहे. आय थिंक 1000+ लोकांची टीम पण आहे. आणि आपण ओव्हरऑल असं ऐकलं आहे की IT सेक्टरमध्ये टीम जास्त काळ टिकत नाही किंवा त्यांना कुठेतरी थोडंसं जरा मोठं पॅकेज मिळालं की लोक सोडून जातात. सो हाऊ डू मॅनेज दिस रिलेशनशिप? सो तुम्ही त्याच्याबद्दल, कारण सकाळपासूनचं आमचं बऱ्याच जणांचं की एक तर बऱ्याच साऱ्या एंटरप्रेनर्सचं चॅलेंज आहे की चांगली लोकं मिळत नाहीत. बरं, चांगली लोकं मिळाली, त्यांचं ग्रूमिंग केलं, त्यांचं ट्रेनिंग झालं की ते टिकत नाहीत. आणि मला वाटतं तुमची तर ती स्ट्रेंथ आहे ज्याच्यावरती तुम्ही पूर्ण बिझनेस वाढवला. सो त्याच्याबद्दल आणि तुमच्या जर्नीबद्दल पण थोडं बोललात तर. एक एंटरप्रेन्योर जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तर ॲक्च्युली काय असतं की भरपूर लोकांच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात आणि मॅक्झिमम लोक ते विचार किंवा त्या आयडियाज जे आहेत की मला ही आयडिया एक्झिक्यूट करायची आहे आणि मला एंटरप्रेन्योर बनायचं आहे, हे बनवून ते लगेच जंप मारतात एंटरप्रेन्योरशिपमध्ये आणि पुढचा त्यांनी काही विचार केलेला नसतो. आता मी सिम्पल एक प्रश्न लोकांना विचारू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली त्याचा पर्पज काय होता, म्हणजे का तो सगळ्यात सक्सेसफुल मॉडेल झाला, त्याला तुम्ही एंटरप्रेन्योरशिपचा सगळ्यात बेस्ट मॉडेल म्हणू शकतात भारतातला, जगातला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एस्टॅब्लिश केलेलं स्वराज्य का त्यांनी तो कॉन्सेप्ट का आणला, स्वराज्य हा कॉन्सेप्ट का आणला त्यांनी? सगळ्यात मोठा म्हणजे कोणी ॲन्सर करू इच्छितो तो मोस्ट वेलकम. येस, फ्रीडम. त्यांना लोकांना लिबरेट करणं, त्यांना कम्फर्ट देणं, स्वतः म्हणजे आपण स्वतः राज्य करू, इतर कोणी आपल्यावरती राज्य करायला नको. तर सगळ्यात मोठा पर्पज त्यांनी देऊन टाकला लोकांना. आजही आपण जे बघतो आहे की आज युक्रेनकडनं अपेक्षा नव्हती की एवढी टफ फाईट ते देतील. डिस्प्यूट आहे त्याच्यावरती. लोक म्हणजे इथे बसलेले 50-60% लोक म्हणतील की युक्रेन चुकीचं करतं आहे, पण त्यांचे लोकच म्हणत आहेत त्यांच्या प्रेसिडेंटला की फाईट करू, आपण मेलो तरी चालेल पण आपण फाईट करूया, आपल्याला रशियाला सरेंडर करायचं नाही. हा फ्रीडम जो असतो हा सगळ्यात मोठा पर्पज असतो. असाच आपण बिझनेस जेव्हा स्टार्ट करतो त्या बिझनेसला पर्पज असणं फार गरजेचं आहे. मला पैसे कमवायचे आहे यासाठी तुम्ही जर बिझनेस सुरू केला तर तुमच्याकडे येणारा एम्प्लॉईसुद्धा पैसे कमवतो आणि लगेच दुसरीकडे जंप मारतो. प्रत्येकजण तुमच्याबरोबर यासाठी जोडला जाईल कारण त्याला पैसे कमवायचे आहेत आणि तुमच्यापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे ते तुमचा एम्प्लॉई बघेल. मग तुमचं होतं काय की तुम्ही 1 कोटी रुपयाचं टर्नओव्हर करता आणि 2 कोटीची सॅलरी देता. इथून तिथून मग त्या कंपनीचा पेटीएम होतो किंवा स्नॅपडील होतो आणि आपण इन्व्हेस्टरकडनं पैसे घेतो, मार्केटमधनं उधारी घेतो आपण आणि आपण सगळ्यांची सॅलरी देत राहतो. का? कारण बिझनेसचा पर्पज होता पैसे कमवायचा आणि कस्टमरला कम्फर्ट द्यायचा. स्वतःला लिबरेट करण्यामागे आपला काही ध्येय नव्हता, आपला काही हेतू नव्हता. आपल्या कंपनीला कसं मोठं बनवायचं हा सुद्धा हेतू नव्हता. अनकॉन्शियसली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय असतं, कस्टमरला जास्तीत जास्त बेनिफिट कसं द्यावा. हे कॉन्ट्रोवर्शियल आहे तर समजून घ्या, मी काय म्हणतो एकदा समजून घ्या. कस्टमरचा फायदा कसा व्हावा हाच बिझनेस मॉडेल सगळ्यात जास्त सगळ्यांचा फोकस तोच असतो आणि त्या कस्टमरचा खूप फायदा होतो. एम्प्लॉईचा बेनिफिट कसा व्हावा हा हेतू असतो. ते एम्प्लॉई खूप बेनिफिट घेतात कंपनीचा आणि ती शेवटी ती कंपनी बंद पडते. तुमचा फोकस सेंटर पॉईंट जेव्हा स्वराज्य म्हटलं की स्वराज्याचा फोकस असला पाहिजे, बाकी सगळे मावळे त्याच्यासाठी जीव देतील असा स्वराज्य असला पाहिजे. आणि तसंच झालं, लोकांनी स्वराज्यासाठी जीव दिला, स्वराज्याचा जीव नाही घेतला. तर आपला बिझनेसही असा असला पाहिजे की त्याचा सेंटर खूप फोकस असला पाहिजे. आता मी काही फक्त सॉफ्टवेअर कंपनी चालवतो असं नाही, माझे भरपूर आता इनिशिएटिव्ज आहेत. मी एक वाईन
कंपनीचा सुद्धा फाउंडर आहे. रेस्वेरा वाईन्स म्हणून आम्ही, पण त्याचा फोकल पॉईंट खूप क्लिअर होता की लोकांपर्यंत न्यूट्रिशन पोचलं पाहिजे. की आज सगळे लोक जे वायनरी चालवत आहेत ते प्रत्येकजण वायनरी काय आहे की फोर्टिफाईड अल्कोहोल बनवत आहेत, फोर्टिफाईड ड्रिंक्स बनवत आहेत. माझा हेतू खूप क्लिअर होता, जंगलातनं आलेल्या जांभळांपासूनच आपण वाईन बनवावी आणि लोकांपर्यंत ती पोचवावी, त्या जेणेकरून एक कल्चर चेंज आणायचं होतं मला. आज जर आपण बघितलं की ॲपल सक्सेसफुल आहे किंवा गुगल सक्सेसफुल आहे, या सगळ्या कंपनींनी कल्चर चेंज केला. ते मार्केटमध्ये आले आणि सगळे एस्टॅब्लिश लोकांना त्यांनी डिस्टॅबिलाइज करून टाकले त्यांनी. का? कारण त्यांचा फोकस खूप क्लिअर होता की एक स्टॅटस को जो आहे तो ब्रेक करायचा आहे. जे जसं होत आलं आहे ते ब्रेक करायचं आहे. आमच्यावरती हुकुमशाही चालत आली, मोगलाई चालत आली किंवा मोगलाईच्या आधी इतरही ज्यांचं राज होतं आमच्यावरती, ते सगळं ब्रेक करायचं आहे. स्टॅटस को ब्रेक करायचं आहे. आम्ही जसं चालत आलेलं आहे ते ब्रेक करणार. ॲपलने तसं केलं, गुगलने तसं केलं, मायक्रोसॉफ्टने तसं केलं. या सगळ्या कंपन्यांनी स्टॅटस को चेंज केला. मार्केटमध्ये जेही सक्सेसफुल प्रॉडक्ट्स आलेत त्यांनी कोणा ना कोणाची सगळी जी आहे म्हणतो ना आपण कंट्रोल्स होता मार्केटवरती, तो पूर्ण ब्रेक केला. आपला प्रॉडक्टही तसा आला पाहिजे मार्केटमध्ये. जर तुम्हाला एखादा असा एक कॉम्बिनेशन बनवता आला ज्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्व्हिस आहे, सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, असं कॉम्बिनेशन बनवून आपण जर मार्केटमध्ये घेऊन गेलो, सो पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग सक्सेस विल बी मॅक्सिमम. जर आपण कारण हार्डवेअर जेव्हा म्हटलं की त्याला कॅपिटल इंटेन्सिव्ह झाला तो, तर जर आपल्याकडे कॅपिटल नाही आहे तर मग आपण फक्त सॉफ्टवेअरवरती येऊ शकतो. जर त्याच्यापेक्षा कमी कॅपिटल आहे आपल्याकडे तर आपण सर्व्हिस मॉडेलवरती जाऊ शकतो की आधी आपण सर्व्हिस द्यायला सुरुवात करू लोकांना, मग सर्व्हिस प्लस सॉफ्टवेअर करू त्याला, मग अजून पैसे तयार झाले आपल्याकडे की मग सर्व्हिस, सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर, अशा पद्धतीचं आपण मॉडेल बनवून लोकांपर्यंत जाऊ शकतो. पण असा एक आपल्याला स्टार्टिंगला प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. बिझनेसमध्ये जर स्टार्टिंगमध्ये तुमच्याकडे जर प्लॅन नसला की आपल्याला काय लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे, काय चॅलेंज आपण लोकांच्या आहेत त्या आपण ब्रेक करतो आहे, ते जर नाही घेऊन गेलो तर आपल्याला बिझनेसला आपल्याला नक्कीच चॅलेंजेस येतील. आणि एम्प्लॉईज सगळ्यात जास्त शार्प असतात. एखाद्या कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा लोक तुमच्या खाली जॉईन होतात त्याचा हेतू फक्त त्याच्या बॉसपेक्षा चांगलं कसं करायचं हे असतो त्याला, किंवा आपल्या बॉसला कसं इम्प्रेस करायचं. तुम्ही जर फाउंडर आहात, तुम्ही एंटरप्रेन्योर आहात आपल्या कंपनीचे, तुमचा मालक तो बनून जातो. तुमच्या हाताखाली काम करणारा एम्प्लॉय तुमचा मालक बनतो. हे आपल्याला समजतच नाही. आपल्याला काय वाटतं की मी याला हुकूम देतो, मी याला ऑर्डर देतो आणि हा माझ्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करतो. पण त्याने तुमच्यासमोर जशा पद्धतीनं पुटअप केलेलं असतं, जसं एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये फाईल कशी पुटअप केली जाते की फाईलमध्येच ऑलरेडी कारकुनाने व्यवस्थित लिहिलेलं असतं, साहेबाकडे पर्याय नसतो, साईन करतो साहेब आणि विषय संपतो. तर तो कारकून साहेबाला मॅनेज करायला लागतो. आपल्याही ऑर्गनायझेशन्समध्ये आपल्याला आपले एम्प्लॉईज मॅनेज करायला लागतात. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन बनवताय तर त्या टायमाला तुम्ही ज्या लोकांना हायर करताय हे माइंडमध्ये आपल्या खूप क्लिअर असणं फार गरजेचं आहे की आपल्याला लोक मॅनेज करतील. कस्टमर तुम्हाला मॅनेज करेल, बँक्स तुम्हाला मॅनेज करतील, तुमचा एम्प्लॉई तुम्हाला मॅनेज करेल. फक्त बोलायला नावापुरती तुम्ही त्या ऑर्गनायझेशनचे चेअरमन, CEO, प्रेसिडेंट, MD वगैरे जे काही असेल ते तुम्ही नावापुरती असतात. बाकी चालवतात सगळे खालचे लोक ऑर्गनायझेशन. तर ही जी मोनोटोनी जी आहे, ही जी लोकांचा तुमच्यावरती हळूहळू जो कंट्रोल बनतो, कारण ते तुमच्यावरती खूप प्रॅक्टिस करतात. एखादा क्रिकेटर जसं आहे ना, जाऊन रोज प्रॅक्टिस करतो की यॉर्कर कसा मारायचा आणि तो त्याच्यावरती शॉट तयार करतो आणि प्रत्येक यॉर्करला 6 मारतो. खूप प्रॅक्टिस करतो. तुमचा एम्प्लॉईसुद्धा तुमच्यावरती खूप प्रॅक्टिस करतो. यासाठी लोक आपल्याला मग मॅन्युप्युलेट करतात, आपल्याला सोडून जातात किंवा आपल्याकडनं खूप जास्त त्यांचा स्वतःचा पर्सनल फायदा करून घेतात. ऑर्गनायझेशन बनवताना, एंटरप्रेन्योरशिप सुरुवात करताना हे लक्षात असणं फार गरजेचं आहे की मी मॅनेज होता कामा नये. बीइंग अनप्रेडिक्टेबल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जर प्रेडिक्टेबल होत गेलो, तुमचं प्रत्येक डिसिजन जर प्रेडिक्टेबिलिटीकडे घेऊन चाललं आहे तुमच्या एम्प्लॉईजला, तर ते तुम्हाला मॅनेज करायला लागतात. आज आपण म्हणतो की पॉलिटिक्समध्ये सगळ्यात बेस्ट मॉडेल जो आहे तो शरद पवारांचा मॉडेल आहे. कारण ते इतके अनप्रेडिक्टेबल आहे की त्यांना प्रेडिक्टच करू शकत नाही की कधी काय करणार. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण अँक्शियस असतो की शरद पवारचं पुढची स्टेप काय असणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलही तसंच म्हटलं जायचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलही असंच म्हटलं. ते इतके अनप्रेडिक्टेबल होते, पण काही त्यांचे उसूल जे होते ते खूप क्लिअर होते की बाई माणसाला कधी त्रास देणार नाही, आपल्या जनताला कधी लुटणार नाही, कधी त्यांची फसवणूक करणार नाही. पण
दुश्मनावरती अटॅक करायचं तर ते स्ट्रेट करायचं किंवा साईडने करायचं किंवा आकाशावरनं जंप मारून करायचं, ते त्यांचं प्रेडिक्टेबल नव्हतं कधी. दुश्मन कधी प्रेडिक्ट करू शकत नव्हता की ते कुठल्या मार्गाने अटॅक करणार. राजपूत जे संपले ते ह्यासाठी ते खूप प्रेडिक्टेबल झाले की तोंडावर समोरासमोर फाईट करणार, ओपन मैदानामध्येच फाईट करणार. त्यामुळे राजपूत जे आहे त्यांना मोगलांनी संपवलं. पण मराठा एम्पायर जो आहे तो वाढतच गेला यासाठी, कारण ते खूप अनप्रेडिक्टेबल होते. तर ॲज अन ऑन्टरप्रिन्युअर अनप्रेडिक्टेबल होणं फार गरजेचं आहे, नाही तर तुमचे एम्प्लॉईजच तुम्हाला मॅनिप्युलेट करतील. हो, थँक्यू सो मच. ते सरांनी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच उत्तरामध्ये दिली. सो लॉट ऑफ थिंग्स सगळ्यांनाच मिळाल्या असतील आणि म्हणूनच तुम्ही बरीच मोठी टीम एका ठिकाणावरून मॅनेज करता. इवन आमच्याकडे एका पार्टिसिपंटचा हाही प्रश्न होता की काही जणांनी आपल्या ऑफिसला आणि तिकडे भेट पण दिलेली आहे आणि तुम्ही जे कॅम्पस बनवलेलं आहे इट इज लाईक ॲक्च्युली फॉरेन कंट्रीसारखं कॅम्पस बनवलं आहे. सो आत्ताच्या आमच्या यंगस्टरचा हा पण होता की मग तुम्ही बरंच मेट्रो सिटीमध्ये सेटल झाला नाहीत मोस्टली, तर मग तुमच्यासारखी लोक बऱ्याचदा बाहेर जायचं बघतात, तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटी. मग तरी पण तुम्ही नाशिकच चूज केलं. सो ते पण का, म्हणजे का आवडतं, का मूळ सिटी बॉर्न अँड बॉटम म्हणून इथे राहिलात? जो फ्रीडम आपल्याला नाशिकमध्ये आहे तो फ्रीडम इतर कोणत्याही शहरामध्ये मिळतो का भारतातल्या? म्हणजे कदाचित तुम्हाला मैसूर वगैरे म्हणू शकतो आपण, मैसूर आहे किंवा इतर कुठलेही शहर असतील, पण गुडगाव, दिल्ली, बँगलोर, मुंबई हे शहर असे झालेत आता की प्रत्येक मिनटाला तुमचा प्रत्येक मिनिट जो आहे तो कमिटेड आहे त्या सिस्टमला. तुम्ही स्वतःचे काही डिसिजन तिथे घेऊ शकत नाही. प्रत्येक टायमाला म्हणजे तुम्हाला या लोकल पकडायची आहे, बस पकडायची आहे, ओला येणार किंवा नाही येणार, या टायमापासून ओला येत नाही, असे भरपूर चॅलेंजेस त्या शहरांमध्ये आता तयार झालेले आहेत. फ्रीडम तिकडे राहिलेला नाही. जो फ्रीडम आपल्याला इथे मिळतो, वीकेंडला मला हे करायचं आहे, वीकडेजला संध्याकाळी 5 वाजता मी पोचलो घरी, 5:30ला घरी पोचलो, त्यानंतर काय करायचं आहे, भरपूर तुमच्याकडे वेळ आहे इथे. लाईफ जे आहे आपण एक्सपिरियन्स करू शकतो इकडे. आयडियाज जे आहेत ते आपण कंटिन्युअस एक्सप्लोअर करू शकतो आणि त्या आयडियाज आपण इम्प्लिमेंट पण करू शकतो नाशिकमध्ये. तर ही मला जाणीव झाली की नाशिकचा जो आहे ॲटमॉस्फिअर जो आहे, जो आपल्याला कम्फर्ट इथे मिळतो विचार करण्यासाठी, त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा आहेत. जो कम्फर्ट नाशिकमध्ये आहे त्यामुळे आपण टायमाला खूप डिसिप्लिन नाही आहे, तर लोकांचं खूप इनडिसिप्लिन आहे टाईमला घेऊन नाशिकमध्ये. पण तो एक फक्त तो ड्रॉबॅक आपण जर सोडला तर फ्रीडमचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत, लोक खूप माइंडने इथे स्टेबल आहेत. राईट. जो डिप्रेशनचा जो प्रमाण आहे आपण जो लोकांमध्ये बघतो, मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये कधीच कोणाला डिप्रेस्ड होताना बघितलेलं नाही किंवा त्याला सायकॅट्रिस्टकडे जाण्याची वेळ आली हे कधी होताना बघितलं नाही. तर आम्ही म्हणजे त्यासाठी आम्ही थोडा नेचर पण तसा तयार केला आहे ऑफिसमध्ये की जितका जास्त आपण नेचर आणू आपण आपल्या कॅम्पसमध्ये तितकं लोक त्याला एन्जॉय करतील आणि त्यांच्यातली जी निगेटिव्हिटी दिवसभरात तयार होते ती निगेटिव्हिटी ती नेचर पूर्ण आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेतं. जिथेही तुम्ही असं झाड बघितलं, तुम्ही वॉटरफॉल बघितलं, स्विमिंग पूल बघितलं, हे सगळं बघितल्या तुमच्यात ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटी तयार होते. आणि असं नाही की आमच्याकडे लोक मेहनत करत नाही. म्हणजे काही सिच्युएशन्स अशा झालेल्या आहेत, प्रॉब्लेम जेव्हा येतात तर काही असे सिनियर एम्प्लॉईज मी बघितले की 72 तास ते ऑफिसमध्ये होते. फक्त वॉशरूम जाणे आणि बेंचवर जागेवरती बसून फक्त जेवण करणे, त्या व्यतिरिक्त त्यांनी झोपसुद्धा काढली नाही. 72 तास 80 तास लोक बसून होते सिस्टमवरती ट्रबल शूट करत. क्लाउड डेटा सेंटर हे असे एन्व्हायरमेंट आहेत की त्याच्यात कधी ना कधी काही ना काही प्रॉब्लेम्स येतात आणि म्हणजे काही प्रेडिक्ट करू शकत नाही. कस्टमरसुद्धा कधी खूप एक्सपेरिमेंट करून टाकतो आणि सगळं डिझास्टर झाल्यानंतर आम्हाला हँडओव्हर करतो. अशा सिच्युएशन्स आमचे एम्प्लॉईज हँडल करतात, पण ते कधी खचून गेले नाही, ते नेहमी मोटिवेटेड राहिले. तर नाशिकने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. तर मला वाटतं की जेव्हाही आपण आपला पुढचा व्हेंचर करण्याचा विचार करू तो नाशिकपासून कसा सुरू करता येईल तो विचार असणं फार गरजेचं आहे आणि त्याला मग मोठ्या शहरापर्यंत घेऊन जायला पाहिजे. खूप डायरेक्ट आपण मोठ्या शहरामध्ये जाऊन जंप मारली की मग डिझास्टर होऊ शकतं. आपण जेही पैसे इन्व्हेस्ट करू ते सगळे पैसे आपले बुडू शकतात. तर खूप मोठ्या शहरापासून इनिशिएटिव्ह न घेता छोट्या व्हेंचरपासून आपल्या छोट्या शहरापासून सुरुवात करावी आणि मग त्याला मोठ्या मॉडेलमध्ये कन्वर्ट करावं. थोडे पैसे कमवत जायचे, प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल बनवायचा. आपल्याला स्नॅपडील किंवा पेटीएमचा तो एखादा कोणीतरी लाखांमधनं एखाद्याला कोणाला तरी चान्स मिळतं की तो स्नॅपडील किंवा पेटीएमसारखा बिझनेस मॉडेल बनवतो.
शेवटी कोणी ना कोणी त्याच्यात बुडतं आणि ते विड्रॉ होऊन जातात. जे प्रमोटर्स असतात ते त्याच्यातनं विड्रॉ होऊन, तुम्हाला तो चान्स मिळणार नाही मिळणार तसा विचार करू नका. प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल बनवा आणि त्या प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेलला सगळे लोक खुश राहतील. तुमचा इन्व्हेस्टर खुश, स्टाफ खुश, कस्टमर खुश आणि तुम्हीसुद्धा लाईफटाईम तुम्ही हॅपी राहाल. आणि ज्या दिवशी तुम्हाला एक्झिट घेण्याची सुद्धा वेळ येईल अशा प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेलमधनं तुम्ही काहीतरी घेऊनच बाहेर पडाल त्याच्यातनं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चला तर आपण दोघांकडूनही बिझनेसबद्दल बऱ्याचपैकी माहिती घेतली आणि सो आपण आता स्वामीजींकडे वळूया. सो स्वामीजींसाठी माझा प्रश्न असा आहे सगळ्यांसाठीच की आम्ही सगळे इथे जमलो आहे किंवा आम्ही ट्रेनिंग पण देतो आहे, तर सगळ्यांनी मोठं व्हावं, एक्सपांड व्हावं, बिझनेसेस मोठे करावे, भरपूर पैसे कमवावे, मोठमोठ्या ब्रँचेस काढाव्या, टीम मोठी करावी. आणि हे सगळं करत असताना पण मग फॅमिली, पीस ऑफ माइंड आणि सोशल पण, बऱ्याच जणांना हे करता करता काही सोशल कार्य पण करायचं असतं. बेसिकली बिझनेस वाढवत असताना बऱ्याचदा फॅमिलीकडे कमी वेळ दिला जातो आणि मग फॅमिली क्लॅशेस किंवा बऱ्याच वेळेला एंटरप्रेन्योरचं गिल्टमध्ये जातो की अरे माझे मुलं तर मोठे होऊन गेले, मला वेळच देता आला नाही, समजलंच नाही बिझनेस मोठा करता करता. सो अशा वेळेला स्पिरिच्युअलिटी आम्ही थोडासा पार्ट घेतो आमच्या सेशन्समध्ये. सो आपण काय सांगू शकाल त्याला की कसं मेंटेन केलं पाहिजे स्वतःची पीस? नमस्कार. वर्तमान युगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वर्तमान युगामध्ये लॉपसाइडेड डेव्हलपमेंट खूप चाललेली आहे. भारताला हा कधीच प्रश्न पडला नव्हता. म्हणजे पैसा कमवणं आणि अध्यात्म याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन हा प्रकार कधीच नव्हता. त्यामुळे तुम्ही शब्दांचं नियोजन बघा. इकॉनॉमिक्ससाठी संस्कृतमध्ये शब्द आहे अर्थशास्त्र आणि हायर इकॉनॉमिक्ससाठी शब्द आहे परमार्थशास्त्र. इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय, लोअर इकॉनॉमिक्स. परमार्थशास्त्र म्हणजे काय, हायर इकॉनॉमिक्स. पण अडचण काय झाली की आम्ही लोअर इकॉनॉमिक्सलाच हायर इकॉनॉमिक्स समजून बसलो. आणि हा जो प्रश्न आहे ना, जवळपास 100 वर्षापूर्वी युरोपला पडला होता. एक T.S. एलियट नावाचे कवी होऊन गेले आणि त्यांचं उपनिषदांवर खूप प्रेम. तर ते उपनिषदांमध्ये खूप पारंगत होते. तर त्यांची एक कविता आहे द रॉक नावाची. त्या कवितेमध्ये ते प्रश्न करतात, युरोपला प्रश्न करतात की व्हेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लाईव्हलीहूड. वेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लाईव्हलीहूड. माझा एक कॉमन सेन्सचा प्रश्न असतो प्रत्येक ऑडियन्सला की मॅन इज मेंट फॉर मनी और मनी इज मेंट फॉर मॅन. उत्तर मिळायला पाहिजे. मनी इज मेंट फॉर मॅन. तर प्रायोरिटी कशाला असली की मॅन इज प्रायोरिटी और मनी इज प्रायोरिटी. आणि तिथेच सगळी गडबड झालेली आहे. विवेकानंद म्हणतात, स्वामी विवेकानंद, मॅन इज द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी. माझं सेशन तर तसं अगोदरच सुरुवात झालेली आहे. मी इथे बसलो होतो तेव्हा चर्चा सुरू झाली. यू मस्ट बी अवेकन्ड, यू मस्ट बी एनलायटन्ड, यू मस्ट बी बुद्ध. जे काही करायचं अगदी क्लॅरिटी आहे, कुठेच काही कन्फ्युजन नाही आहे. पैसा कमवायचा, अगदी पैसा कमवायचाच, पण त्या पैशाचे जे सिरियस लिमिटेशन्स आहेत ते पण समजून घ्यायचे. आणि अडचण काय होते की त्याचे आम्ही लिमिटेशन समजून घेत नाही. फक्त पैशाचं प्रचंड उपद्रव मूल्य आहे. लक्ष्मी जी आहे ना, लक्ष्मी एकटी लक्ष्मी खूप उपद्रवी आहे. ती लक्ष्मी जेव्हा असुरांच्या हातामध्ये असते ती प्रचंड उपद्रवी असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की लक्ष्मी ही चंचला आहे. पण तीच लक्ष्मी ज्यावेळेस नारायणासोबत असते ती नारायणाच्या चरणाशी असते. नारायण स्टँड्स फॉर डिव्हिनिटी अँड असुर स्टँड्स फॉर कार्नॅलिटी और फिजिकॅलिटी. जर तुमच्या जीवनाचा बेस केवळ फिजिकॅलिटी असेल, यू आर बाउंड टू फेल इन कोर्स ऑफ टाईम. आज आणि उद्या बाहेरून संपन्न दिसणारे लोक आतमधून प्रचंड मिझरेबल असतात, फार दयनीय अवस्थेत असतात. त्यामुळे जे काही लोक आहेत त्यांना ते लक्षात येतात. हेनरी फोर्ड म्हणतात
की द बिझनेस which generates mere money is poor business. फ्यूजींच्या बोलण्यात तो आला तो संदर्भ. ही इज नॉट ओनली मनी मेकर. मी इथे बसले बसले सांगू शकतो. त्या मनीसोबत बरंच काही आहे, ते त्यांना इतक्या कमी वेळात एवढं त्यांना सांगता येणार नाही. पण माझ्या बाबतीत काय होतं की माझं स्कॅनिंग बराबर होऊन जातं, ते लक्षात येतं. आणि पियुजींविषयी बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत, त्यांना माहीत नसेल, मला बरंच माहीत आहे त्यांच्याविषयी. आणि गमतीचा भाग काय आहे की आम्ही प्रायोरिटीज विसरून गेलेलो आहे की कशाला किती प्रायोरिटी द्यायची. स्पिरिच्युअलिटी आणि तुमचं दैनंदिन जीवन याच्यामध्ये कुठेही कन्फ्युजन नाही. स्पिरिच्युअलिटी म्हणजे मंदिरात जाणं नव्हे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे खूप कर्मकांड करणं अजिबात नव्हे. बिझनेस आपलं तुमचं जे रिलिजन असतो, रिलिजन कॅन ऑल्सो बी व्हेरी गुड सोर्स ऑफ बिझनेस. झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आहे बऱ्याच ठिकाणी तो. पूजापाठ करण्यामध्ये तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट लागतं हो? काहीच इन्व्हेस्टमेंट लागत नाही. फक्त तुमची जी भीती आहे त्या भीतीवर तो पूर्ण बिझनेस चालतो. आणि तसंही कमी जास्त प्रमाणात मार्केट हे भीतीवर चालत असतं. सॅटिस्फाईड पर्सन इज नॉट गुड फॉर मार्केट. सॅटिस्फाईड पर्सन इज नॉट गुड फॉर मार्केट. ते शॉपिंगकडे त्याच्यावर त्याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन राहणारच नाही. तर याचा संदर्भ काय आहे की यू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ, यू स्टार्ट एक्सप्लोरिंग युअर सेल्फ. सेल्फ एक्सप्लोरेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला वेळच देत नाही की कशासाठी करायचं आहे, नेमकं काय साध्य करायचं आहे. तुम्हाला अवॉर्ड, रिवॉर्ड हे सगळे एक्सटर्नल मोटिवेशन झाले, पण तुमचं इंटरनल मोटिवेशन काय आहे. स्वामी श्रीकंठानंद इथे अंडर इन्फ्लुएन्स ऑफ मार्केट बसलेला नाही आहे, इथे बाय चॉईस इथे आहे. हां, अँड आय एम नॉट डिपेंडंट ऑन युअर अप्रिसिएशन ऑल्सो. आय एम नॉट डिपेंडंट ऑन मार्केट ऑल्सो. आय विल नॉट अलाऊ मार्केट टू डिफाईन मी. मी माझं जीवन स्वतः जगणार. आय एम मास्टर ऑफ माय लाईफ. जे सेल्फ मास्टरी आहे, सेल्फ मास्टरीवर काम करणं फार फार गरजेचं आहे. पैसा कमवणं इतकं अवघड नाही आहे, पैसा हँडल करणं फार अवघड आहे. पैसा जर तुम्हाला प्रॉपरली हँडल करायचं असेल तर तुमच्यासोबत नारायणाचं असणं फार आवश्यक आहे. आता थोडंसं मायथॉलॉजीमध्ये जाऊया. केवळ लक्ष्मी असते तर त्या लक्ष्मीचं वाहन काय असतं? घुबड. केवळ लक्ष्मी असते तर त्या लक्ष्मीचं वाहन बऱ्याच ठिकाणी घुबड आहे. आता घुबडाचं विचरण कुठे होत असतं? प्रकाशामध्ये की अंधकारामध्ये? अंधारामध्येच होत असतं ना. घुबड जे आहे अंधकारामध्ये विचरण करत असतं आणि केवळ लक्ष्मी आहे ही तुम्हाला अंधारातच घेऊन जात असते. आता तीच लक्ष्मी नारायणासोबत आहे तर तिचं वाहन बदलतं. काय आहे वाहन? बघा ना, यू आर इंडियन्स, थोडंसं भारतीय व्हा. भारताजवळ बरंच काही देण्यासारखं आहे, इंडियाजवळ फार कमी देण्यासारखं आहे. इंडियाज व्हिजन इज व्हेरी ऑब्स्ट्रक्टेड व्हिजन, परव्हर्टेड व्हिजन. पण भारताचं जे व्हिजन आहे ना ते खूप डीप आहे. ज्यावेळेस लक्ष्मी नारायणासोबत असते त्यावेळेस लक्ष्मीचं वाहन गरुड असतं. गरुड स्टँड्स फॉर क्रिएटिव्हिटी, सोअरिंग हाय इन द स्काय. मोठं व्हिजन असतं आणि त्याच्यामध्ये रिस्क टेकिंग कॅपॅसिटी असते. देर इज नथिंग टू लूज. मी असं ऐकलेलं आहे, अतिशयोक्ती आहे की नाही मला माहीत नाही, अजीज प्रेमजींची कंपनी ती लॉसमध्ये गेली आणि काहीतरी 2 लाखावर आली होती असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. तर त्यावेळेस अजीज प्रेमजींचं एक्सप्रेशन काय होतं? आय स्टार्टेड फ्रॉम 2 लाख ओनली. नथिंग टू लूज. अहो तुम्ही विचार करा, थोडंसं आपण बायोलॉजीचा जरी आधार घेतला, तुमची सुरुवात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून झालेली आहे. इतके गरीब होते तुम्ही, अमिबापासून सुरुवात झाली की नाही? आता बघा किती श्रीमंत आहे तुम्ही, मल्टी सेल्युलर आहात. तुमच्या शरीरामध्ये सेल्स आहेत, किती सेल्स आहेत. आणि तो एक युनिसेल्युलर. विवेकानंद म्हणायचे यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, इन्फिनिट ओशन इज बिहाइंड यू. आता नाशिकची भूमी आहे तर विवा शिरवाडकरांना घेऊन येऊया. कुसुमाग्रज ते काय म्हणतात, त्यांचं एक गीत आहे कोलंबसाचे गर्वगीत. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला.
तो जो कोलंबस आहे सागराला सांगतो आहे की काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा पुला बाणा त्याहून घेई जळी समाधी, सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा. मरना तो है ही, लेकिन कैसे मरना, कसं मरायचं हे स्वतः ठरवायचं. मनोहर पर्रिकर मरतात, पण मनोहर पर्रिकर मृत्यूला वाकोल्या दाखवत मरतात. 2 दिवसानंतर त्यांचा मृत्यू होतो आणि 2 दिवस अगोदर ते ब्रिजचं इन्स्पेक्शन करतायत, नाकामध्ये नळ्या आहेत. माझे जो अजूनही मी तो फोटो प्रिझर्व करून ठेवलेला आहे, फेसबुकवर ठेवलेला आहे तो. ही जी आतमधली जी अदम्य इच्छाशक्ती आहे ना, ते तुमच्या जीवनामध्ये कधीही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ देणार नाही. प्रॉब्लेम केव्हा होते की जेव्हा तुमचं मन कन्फ्युज्ड असतं. कन्फ्युजन इज लॉस ऑफ एनर्जी, क्लॅरिटी इज गेन ऑफ एनर्जी. कृष्ण कधीही कन्फ्यूज नाही, राम कधीही कन्फ्यूज नाही. रामाचं जीवन बघा. प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः. रामाचा राज्याभिषेक होणार आहे. ही इज नॉट एक्साइटेड ॲट ऑल, ही इज व्हेरी काम अँड क्वाइट. किती अप्रिसिएशन होत आहे पूर्ण अयोध्येमध्ये, लोक बुके घेऊन येत असतील हां, पण राम इज नॉट एक्साइटेड. राम इज व्हेरी काम अँड कंपोज्ड, शांत आहे. काही तासानंतर सीन बदलला. तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज करायचं. सीन बदलला, काहीतरी पॉलिटिकल सिनेरिओ तयार झाला आणि रामाचं ते पद गेलं. रामाला वनवास झाला. प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः. ही इज नॉट डिप्रेस्ड बिकॉज ऑफ एक्झाईल. वनवास होणार म्हणून डिप्रेस नाही आहे. तर त्यामुळे स्वतःला बघायचं की तुम्ही लोक ज्यावेळेस अप्रिशिएट करतात, जर तुमच्या आतमध्ये उत्तेजना निर्माण झाली तर लगेच अलर्ट व्हायचं. लगेच अलर्ट व्हायचं की जर अप्रिशिएशनच्या वेळेस तुम्ही जर एक्साइटेड झालात तर दुःखामध्ये नक्कीच तुम्ही डिप्रेस होणार. जर पेंडुलम जर या साईडला गेलं, याचा अर्थच आहे की ते पेंडुलम त्या स्पीडनी या साईडला पण जाणार. इतकं सिंपल गणित आहे, पण या गणितावर आम्ही कधी कामच नाही केलं. आमचं दुर्दैव, आमच्या शिक्षणाचं दुर्दैव की लहानपणापासून आम्हाला फिजिकल कल्चरविषयी शिकवलं गेलं, पण मेंटल कल्चरविषयी कोणीही शिकवलं नाही. बॉडीमधलं हिमोग्लोबिन असतं, शुगर असतं, ब्लड प्रेशर असतं, पण मनाचं पण हिमोग्लोबिन असतं, मनाचं पण ब्लड प्रेशर असतं. मनाविषयी कोणीच शिकवलं नाही. छोटी छोटी पुस्तकं आहेत हो. मनाचे श्लोक जे आहे दॅट इज बुक ऑन सायकोलॉजी अँड सायकेट्री, पण आम्हाला ते स्वस्त गोष्टी आवडत नाही. आम्हाला 350, 500, 1000चा सायकेट्रिस्ट आवडतो. आम्हाला 1000-1500चा जो सायकोलॉजिस्ट आहे ना तो आवडतो. आम्हाला 5 रुपयाचा चहा नाही आवडत. आम्हाला काहीतरी मोठं काहीतरी पाहिजे असतं. ही जी मेंटल कॉन्स्पिरसी आहे, या कॉन्स्पिरसीपासून स्वतःला वाचवणं फार गरजेचं आहे. आणि मार्केट नेहमी तुमचे जे काही विकनेसेस असतात त्या विकनेसेसला एक्सप्लॉईट करत असतं. एक्सप्लॉयटेशनच चालत असतं. देर इज नथिंग रॉंग इन अर्निंग मनी. मनी जनरेट करायला भरपूर स्कोप आहे, पण प्रॉब्लेम केव्हा स्टार्ट होतो? व्हेन यू स्टार्ट बिकमिंग स्लेव ऑफ मनी. त्यामुळे अर्थ कळला पाहिजे, अनर्थ कळला पाहिजे आणि परमार्थ कळला पाहिजे. अर्थ म्हणजे पैसा. इफ मनी इज नॉट प्रॉपरली हँडल्ड इट लीड्स टू डिझास्टर. जर अर्थाला तुम्ही व्यवस्थित हँडल नाही केलं तर अर्थ तुम्हाला अनर्थाकडे घेऊन जातो. जर अर्थाला तुम्ही व्यवस्थित हँडल केलं तर तुम्ही परमार्थाकडे जाता, म्हणजे हायर मिनिंगकडे जाता. आणि ज्यावेळेस तुम्ही हायर मिनिंगकडे जाता तुम्ही इव्हॉल्व होत राहतात. यू आर नॉट कंट्रोल्ड बाय मनी, मनी इज कंट्रोल्ड बाय यू. तो तिथे फरक पडतो. कृष्ण किंवा राम दे आर मास्टर ऑफ सिच्युएशन्स. मास्टर ऑफ सिच्युएशन्स म्हणजे लोकांना इम्प्रेस करत बसणं असं नाही आहे. यू हॅव युअर ओन वे. यू आर व्हेरी स्पॉन्टेनियस इन युअर बिहेवियर. युअर बिहेवियर इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय मार्केट. युअर बिहेवियर इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय कॉर्पोरेट. युअर बिहेवियर इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय बॉलिवूड. तुम्ही स्वतः शांतपणे विचार करायचं. तुमच्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात त्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज, मोस्ट ऑफ दोज ॲक्टिव्हिटीज आर इन्फ्लुएन्स्ड ॲक्टिव्हिटी. राजकुमार सिद्धार्थ काय करतात?
ज्या एस्टॅब्लिश फ्रेम्स आहेत ना त्याला ब्रेक करतात. जे 24 तीर्थंकर काय करतात, दे आर व्हेरी ग्रेट पीपल. ते राजा होते त्यावेळेस, एंटरप्रिनर होते, मोठे लोक होते. मीराबाई काय करते, मीराबाई सिस्टमला चॅलेंज करते, पण उगाच्या उगा नाही करणार. मीराबाईचं एक भजन आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे की जीवनामध्ये स्टॅबिलिटी कशी ठेवायची. करना फकीरी फिर क्या दिलगिरी, सदा मगन में रहना जी. कोई दिन गाड़ी, कोई दिन बंगला, कोई दिन जंगल बसना जी. कोई दिन हाथी, कोई दिन घोड़ा, कोई दिन पैदल चलना जी. कोई दिन खाजा, कोई दिन लाडू, कोई दिन फाकम फाका जी. कोई दिन ढोलिया, कोई दिन तलाई, कोई दिन भोई पर लोटना जी. मीरा कहे प्रभु गिरधर नागर, आय पडे सो सहना जी. सहना म्हणजे कुरकुर करत नाही. यू आर व्हेरी स्ट्रॉंग, यू आर अनपर्टर्ब्ड, स्थितप्रज्ञ. आणि त्यासाठी स्वतःवर काम करणं फार फार गरजेचं आहे. विषय हा फार मोठा आहे, पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की भविष्यामध्ये तुम्हाला कधीही माझी गरज जर पडली तर काहीही माझा त्याच्यामध्ये हेतू राहणार नाही. फक्त हेतू एवढाच, अनसेल्फिशनेस. इफ यू आर सेल्फिश यू आर बाउंड टू बी मिझरेबल. स्वामी विवेकानंद त्यांचं कर्मयोग नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये म्हणतात अनसेल्फिशनेस इज मोर पेईंग दॅन सेल्फिशनेस, बट पीपल डू नॉट हॅव पेशन्स टू प्रॅक्टिस इट. थोडं धैर्य पाहिजे. नाही एकाच दिवसात. आता मी त्यांचं नाव नाही घेणार, काही मोठे पॉलिटिशियन भेटायला आले होते. म्हटलं अडचण काय, म्हटलं तुमच्या पॉलिटिक्समध्ये माहीत आहे, जो नगरसेवकही असतो ना त्याला नगरसेवक कधी बनायचंच नसतं. तो नगरसेवक असतानाच, नगरसेवक बनायच्या अगोदरच तो प्राईम मिनिस्टर बनण्याचे स्वप्न बघतो. आणि फक्त स्वप्न बघत नाही, त्याचा फोकसच शिफ्ट होऊन जातो. त्यामुळे तो चांगला नगरसेवकसुद्धा बनत नाही. मी मायनस पॉलिटिक्स मोदींचं एक उदाहरण देतो. रजत शर्मांनी त्यांना विचारलं होतं प्राइम मिनिस्टर झाल्यानंतर की मोदी जी आपको कैसे लग रहा है, आप तो प्राइम मिनिस्टर बन गए. तर मोदी जी म्हणाले कि मैंने कुछ बनने के सपने कभी भी नहीं रखे थे. मैं तो ऐसे परिवार से हूँ कि अगर मैं एक स्कूल टीचर भी बन जाता तो भी मेरी माँ मिठाई बांटती. मैंने करने के सपने, करते रहो करते रहो करते रहो. तुम्हाला जो मान सम्मान मिळणारच आहे. इफ यू आर कंट्रोल्ड बाय मान अँड सम्मान, इट मीन्स यू आर स्लेव. तुमचा स्वतःचा जो मोठेपणा आहे स्वतःलाच जाणवायला पाहिजे की आय एम युनिक इन दिस युनिवर्स. रहीमन बड़न को देख कर लघुन दीजे डार, जहाँ काम आए सुई का करे तलवार. मोठे महाराज आहे, महाराजांकडे खूप तलवारी आहेत आणि महाराजांच्या पायामध्ये काटा गेला, घरामध्ये सुईच नाही आहे, त्या तलवारीचा काय उपयोग होणार आहे. तर स्वतःविषयी अगदी क्लिअर धारणा पाहिजे. बाकी तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड मिळालं तर चांगलं, नाही मिळाले तर काही विशेष फरक पडत नाही. हे जे जग आहे ना खूप मोठं आहे, त्यामुळे रिलॅक्स. हेनरी फोर्डला एकदा विचारलं होतं की तुम्हाला कधी टेन्शन आलं का कंपनीविषयी, तर ते म्हणाले की बिकॉज आय नो गॉड इज इन चार्ज ऑफ एव्हरीथिंग, देर इज नो रिझन फॉर टेन्शन. कसलं टेन्शन घेतात. बायबलमध्ये जीसस क्राइस्ट म्हणतात की फाऊल ऑफ द एअर दे सो नॉट, दे रीप नॉट, दे गॅदर नॉट, स्टील देअर हेवनली फादर फिडेथ देम. आर यू वर्स दॅन देम. इतके वाया गेलेले आहात का तुम्हाला की छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन चिंता करत असतात. त्याला बघून जीवनाचा निर्णय घ्यायचा, त्याला बघून जीवनाचा निर्णय घ्यायचा. तुम्ही स्वतंत्रपणे पुढे जा, स्वतंत्रपणे. तुमच्या जीवनामध्ये स्वराज्य आलं पाहिजे, परराज्य नाही. आतमधून मोटिवेशन पाहिजे. आतमधलं जर मोटिवेशन असलं ना तर जगाकडून काहीही अपेक्षा राहत नाही आणि जगाची उपेक्षा पण होत नाही. अपेक्षा करायची नाही, उपेक्षा करायची नाही. हे काही खूप फिलॉसॉफिकल स्टेटमेंट नाही आहे. याच्यामध्ये होतं काय की ज्यावेळेस तुमचं मन अपेक्षा आणि उपेक्षा रहित असतं, तुमची एनर्जी लेवल पीकला असते, एनर्जी लॉस होत नाही. अपेक्षेमध्ये तुमचे खूप एनर्जी लॉस होते. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, बऱ्याच लोकांना वाटतं की फळाची इच्छा करू नका, फळाची इच्छा करू नका. त्याच्यामागचं सायन्स बऱ्याच लोकांना कळतच नाही. फळांची अपेक्षा करू नका याचा अर्थ काय सांगतो एका उदाहरणाद्वारे. एक मुलगा, त्या मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा तू 10वी पास झाला तर मी तुला बाईक घेऊन देईल. आता तो अभ्यासाला बसला की त्याच्या डोळ्यासमोर फळच येऊन उभं राहायचं. आता फळ काय, बाईक.
अभ्यासाला बसला की बाईक दिसायची, अभ्यासाला बसला की बाईक दिसायची. असं करता करता परीक्षा जवळ आली, परीक्षेला अपियर झाला, फेल झाला. आता तेच जर त्यांनी फळाची अपेक्षा सोडून दिली असती आणि फक्त अभ्यासावर फोकस केला असता तर अभ्यासही झाला असता आणि फळ तर येणारच आहे ना हो. कोणतीही गोष्ट वाया जात नाही. इट्स अ क्वेश्चन ऑफ टाईम. आणि कधीही जीवनामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही. कितीही कोणी म्हणत असलं की लाईफ कधीही लिनियर वेमध्ये जात नाही. लाईफ नेहमी स्पायरल वेमध्ये जात असतं. वर जातं, थोडं खाली येतं, पुन्हा वर जातं, पुन्हा थोडं खाली येतं, पुन्हा वर जातं. अशा प्रकारे कधीही लाईन अशी स्ट्रेट लाईन कधीच तयार होत नसते. कारण की हे जगच स्ट्रेट नाही आहे, ते सर्क्युलर आहे. आणि आजचा जो श्रीमंत आहे कधी ना कधी तो गरीब होता. आणि याचाच अर्थ आहे की आजचा जो श्रीमंत आहे तो कधी ना कधी गरीब होईल. जो सेल्फ कंट्रोल्ड असतो त्याच्या बाबतीत ॲडव्हान्टेज काय असतो, तो गरिबीने सुद्धा प्रभावित होत नाही आणि श्रीमंतीने सुद्धा प्रभावित होत नाही. तो फक्त खेळत राहतो. यू मस्ट प्ले विथ मनी, यू मस्ट कंट्रोल्ड मनी, यू मस्ट नॉट बी कंट्रोल्ड बाय मनी. अध्यात्म जे असतं ना ते सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कॉन्शियसनेस, एनलायटनमेंट, बुद्धत्व. कपडे बदलणं नव्हे, मोठे मोठे मेडिटेशन कॅम्प अटेंड करणं नव्हे, घरामध्ये मोठ्या मोठ्या बुद्धांच्या मूर्ती लावणं नव्हे. तुम्ही किती आतमधून जागृत आहात आणि हाऊ यू कॅरी युअर सेल्फ. म्हणजे सम्राट रेल्वे स्टेशनवर जरी तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही स्वतःचं जे आहे की सम्राटपण जे आहे ते अनुभवाला आलं पाहिजे. अहो सोनं जर चिखलात ठेवलं तरी ते सोनंच आहे आणि तिजोरीमध्ये ठेवलं तरी ते सोनंच आहे. मी सोनं आहे. आय ॲम डिव्हाइन, आय ॲम डिव्हाइन, आय ॲम डिव्हाइन. आणि हे भारताने सांगितलं, शृण्वन्तु पिश्वे अमृतस्य पुत्राः, यू आर चिल्ड्रन ऑफ इमॉर्टॅलिटी, यू आर नॉट मिझरेबल बिंग. की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करतात, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हलवून सोडतात. त्यामुळे कुठेही काहीही डायकोटोमी नाही आहे. फक्त एकच कंडिशन आहे, तुम्ही स्वतःवर काम करत नाही. स्वतःवर काम करणं सुरू करा. इंजिनियर होण्यासाठी जीवनाचे 22 वर्ष देता, डॉक्टर होण्यासाठी जीवनाचे 28 वर्ष देता. स्वतः होण्यासाठी किती वर्ष देता? देतच नाही. विचार करा तुम्हाला. आणि भारताने तर तुमच्यासमोर अगदी फ्री झिरो इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी ठेवल्या. प्रे करायला तुम्हाला किती वेळ लागतो हो? काहीच वेळ लागत नाही. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. रेग्युलर श्वास घ्यायला कुठे तुम्हाला पैशाची गरज आहे? झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. मेडिटेशन किंवा ध्यान करायचं आहे, कुठे तुम्हाला पैसा लागतो? मीराबाई ज्या म्हणतात, महाराणी मीराबाई, हां मीराबाई म्हटलं की लक्षात ठेवायचं, चित्तोडची महाराणी. तुमच्या नाशिकला विकत घेण्याची क्षमता ठेवणारी मीराबाई म्हणते आहे, खरचे न वाको कोई चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. विच इज दॅट करन्सी की ज्या करन्सीचं डिमॉनिटायझेशन होत नाही अशी ती करन्सी आहे. अँड दॅट करन्सी इज हिअर. तर अगदी संक्षेप कमी शब्दामध्ये सांगायचं असलं की स्वतःवर भरभरून प्रेम करा. खूप प्रेम करा स्वतःवर. स्वतःला नीट समजून घ्या. स्वतःचे डोळे समजून घ्या, स्वतःचे कान समजून घ्या, स्वतःचा चेहरा समजून घ्या, स्वतःचं मन समजून घ्या, स्वतःची बुद्धी समजून घ्या. बाहेरचे इम्पल्सेस तुम्हाला कसे एक्साईट करतात ते समजून घ्या. स्वतःचा नीट अभ्यास करा. तो जर अभ्यास नीट झाला, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सहज शक्य होऊन जातात. आय थिंक सरांनी या सगळ्यांनीच हे केलं तरी चालेल. सरांनी ॲक्च्युली खूप कमी वेळामध्ये अख्खा जीवनाचा सार सांगितला. जन्मल्यापासून आयुष्य संपेपर्यंत माणसाने कसं राहावं आणि वेगवेगळ्या उदाहरणांमधून सांगितलं. सो थँक्यू सो मच सर. सो त्याच्यानंतर आपण बोलूया महादेव सरांकडे. आणि महादेव सर आपल्या फायनान्स रिगार्डिंग खूप साऱ्या इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहेत आणि ते एंटरप्रेनरसाठी काम पण करतात सर. सो सरांसाठी माझा सिंपल प्रश्न आहे की इथं खूप सारे एंटरप्रेनर आहेत, काहींचे स्टार्टअप्स आहेत सर, काही जण बिझनेसमध्ये आहेत आणि ऑनगोईंगली फायनान्स लागतच असतो, प्रत्येकाला लागत असतो.
सो तुमच्याकडून आम्हाला काही गोष्टी कळल्या की सध्याच्या काय गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत किंवा कोणत्या अप्लाय कराव्या. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत पण त्या माहीतच नसतात किंवा ते कुठे अप्लाय कराव्या, कशा अप्लाय कराव्या किंवा ते आपल्याला मिळतील की नाही त्याच्यामध्ये पण बरेच चॅलेंजेस असतात. सो बिझनेसमॅनसाठी आत्ता अपकमिंग फ्युचरमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय स्कीम आहेत, गव्हर्नमेंट स्कीम काय आहेत लोनसाठी, सबसिडीसाठी, तर त्याच्याबद्दल सांगितलं. धन्यवाद. खरं तर स्कीम्स हा माझा विषय नाही आहे. प्रशांत पाठक जे चार्टर्ड अकाउंटंट येणार होते ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. पण ते जेव्हा येणार नाही असं मला कळलं तेव्हा मी त्यांच्याशी 2 शब्द बोलून घेतले आणि त्यांना म्हटलं की तुमच्याकडे जे काही थोडंफार नॉलेज आहे ते मला सांगा की जेणेकरून त्याशी रिलेटेड प्रश्न विचारला तर मी सगळ्यांना थोडंफार सांगू शकतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की बहुतेक ज्या स्कीम्स असतात त्या स्कॅम्स असतात. बहुतेक स्कीम्स या स्कॅम्स असतात. ओके. असं माझं स्वतःचं मत आहे, प्रशांत पाटकांचं नाही. आत्तापर्यंतचं स्टॅटिस्टिक्स जर पाहिलं तर स्कीम्सचा बेनिफिट हा ज्यांच्यासाठी स्कीम केलेल्या असतात त्यांच्यापर्यंत न पोचता वेगळ्याच लोकांपर्यंत पोचतो असा माझा तरी अनुभव आहे. ह्याचं मी एक अतिशय उत्तम उदाहरण देतो की साधारणतः एक 20 वर्षापूर्वी मी MSFC म्हणून आपल्याकडे एक ऑर्गनायझेशन होती, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन, आणि त्याचा ऑडिटर म्हणून मी काम करत होतो. आणि नाशिकमधल्या त्या ब्रँड्सचं मी ऑडिट करत असताना असं लक्षात आलं की त्या MSFCकडे पैसेच नव्हते. ओके. त्यांच्या ज्या काही स्कीम्स होत्या त्या स्कीम्सचा वाटप अशा विचित्र पद्धतीनं झालेलं होतं की बऱ्याचशा लोकांनी त्या स्कीमसाठी धंदा सुरू केलेला होता. तो धंदा योग्य होता, फिजिबल होता नव्हता याचा फारसा विचार न करता एखादी स्कीम आहे म्हणून आपण बिझनेस चालू करू आणि मग त्या स्कीमचा फक्त बेनिफिट करून घेऊ आणि मग त्याच्यातून बाहेर पडू आणि मग ती जी स्कीम ज्या ऑर्गनायझेशनने तयार केलेली असेल त्याचं काय होईल ते त्यांचा प्रश्न. ओके. एवढ्याशा बॅकग्राऊंडवरती मी स्कीम्सवरती थोडंसं बोलतो की 2019 साली एक पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह म्हणून एक स्कीम आलेली आहे. ज्या काही राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या असे लक्षात येईल की बहुतेक सगळ्या योजना ह्या मॅन्युफॅक्चरिंग कॅटेगरीसाठी तयार झालेल्या असतात. मग एखादा जर ट्रेडर असेल तर त्या ट्रेडरला कुठली योजना उपलब्ध आहे का, तर अगदी कुठली योजना आहे म्हटलं तर साधारणतः नॅशनलाइज बँक किंवा बँकांकडनं जे वर्किंग कॅपिटल फायनान्स लागतो त्या फायनान्सच्या योजना आहेत. पण ज्या इन्सेंटिव्ह स्कीम म्हटल्या जातात तर त्या बहुतांशी इन्सेंटिव्ह स्कीम्स या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात किंवा त्यांच्यासाठी असतात. आणि आपल्याकडे जर पाहिलं तर साधारणतः टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर किती % मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे तर ते प्रमाण तसं कमी आहे. आपल्याकडे स्मॉल आणि मिडियम साईज एंटरप्राइजेस हे जर पाहिलं तर भारत हा प्रिडॉमिनंटली हा सर्व्हिस ओरिएंटेड देश आहे. म्हणजे प्रिडॉमिनंटली मॅन्युफॅक्चरिंग कुठलं चालतं असं जर म्हटलं तर खरं वर्षानुवर्षे जे चालत होतं ते शेती हा खरा आपला व्यवसाय आहे. आणि गेल्या एक 25-30 वर्षामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री इतक्या मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे भारतामध्ये आणि त्यामुळे बहुतेक सगळे इन्सेंटिव्ह स्कीम्स जे आहेत ते एकतर सर्व्हिस इंडस्ट्रीशी ओरिएंटेड आहेत किंवा जेव्हा मोदी आले आणि त्यांनी मेक इन इंडिया हे अनाऊन्स केलं तर त्यावेळी ज्या स्कीम्स अनाऊन्स झाल्या त्या सगळ्या या स्कीम्स या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी निगडीत होत्या. पण स्कीम्सपासून थोडंसं मी बाजूला जातो आणि माझा एक मित्र आहे, त्याची एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणून आहे. त्याच्याशी जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता की भारताचं आता मेक इन इंडियामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार
आणि तेव्हा अशी चर्चा सुरू झाली की चायनामधनं आता एक एक कंपन्या बाहेर पडणार आणि भारतामध्ये येऊन ते आपला व्यवसाय सुरू करणार आणि मग भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आणि मग त्याचा फायदा नकळतच सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीला आपोआपच होणार असा. तर तुझं त्याच्याविषयी काय मत आहे? कारण ती कंपनी आहे की ती पूर्ण इकॉनॉमी आणि बाकी सगळ्याच्या आर्थिक विषय त्याचं मॉनिटरिंग करतात आणि त्याचा डेटाबेस जनरेट करतात. तर त्यावर त्याचं असं मत होतं की 1993 सालापासून भारतातले जे मोठे मोठे एंटरप्रिनर्स आहेत तर त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं, त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट जर तुम्ही पाहिली तर असं लक्षात येईल की 1993पासून आपले इंडियन फॅमिली बिझनेसेस आहेत किंवा जे इंडियन एंटरप्रिनर्स आहेत त्या सगळ्यांनी डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट जास्त केलेलं आहे आपल्या धंद्यामध्ये पैसे जास्त इन्व्हेस्ट करायच्याऐवजी किंवा रिइन्व्हेस्ट करायच्याऐवजी, पर्टिक्युलरली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज जे आहे त्यांचा. आणि याच्यावरून मला असं कन्क्लूड करावं असं वाटतं की ज्या देशामध्ये एंटरप्रिनर जो आहे तो स्वतःच्या धंद्यातला प्रॉफिट धंद्यामध्ये पुन्हा गुंतवून न ठेवता तो बाहेर काढून घेऊ इच्छितो, तिथं मॅन्युफॅक्चरिंग सारखी ॲक्टिव्हिटी कशी काय ग्रो होईल असं त्याचं मत होतं, माझं नाही. आणि मग त्याला दुसरा प्रश्न विचारला की मग हे जे मेक इन इंडियाचं जे चॅलेंज आहे त्याचं काय होईल. त्यावर त्यांनी मला एक उदाहरण दिलं की ॲपल फोनचं मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये होतं तर ते किती रुपयाच्या मार्जिनमध्ये किंवा किती मार्जिनमध्ये होतं हे जर पाहिलं तर ॲपल फोन चायनामध्ये जो ॲसेंबल होतो, मॅन्युफॅक्चर होतो, तो $5 मार्जिनवरती होतो. आता चायनामधनं बाहेर येऊन त्या कंपन्यांनी जर भारतासारख्या देशामध्ये ॲपल फोन मॅन्युफॅक्चर करायचं ठरवलं तर इथली इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आणि इथली कन्व्हर्जन कॉस्ट ही सगळी पाहता जर आपण $5 मार्जिनमध्ये काम करू शकणार नसू तर आपण कसं काय ते करणार इथं. कारण इंजिनिअरिंग एक्सलन्स जो लागतो तो करण्यासाठी जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी जो इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे इनोव्हेशनमध्ये तीच जर केलेली नसणार आहे तर आपण ही जी कॉस्ट इफिशियन्सी आहे ती कशी काय अचीव करू. आणि म्हणून मग काही कॉस्ट इफिशियन्सी अचीव करण्यासाठी सरकारने मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला डोळ्यासमोर ठेवून बऱ्याचशा योजना केलेल्या आहेत. आणि त्यातल्या प्रमुख योजना जर तुम्ही जर बघितलं तर त्यातली पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह ही एक आहे. ह्या योजनांचा साधारणतः स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याचं असं लक्षात येईल की मॅन्युफॅक्चर लोक जे ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या काही पर्सेंटेजमध्ये सबसिडी मिळते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काही प्लांट अँड मशिनरी आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा ज्याला आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिनरशिप. तर त्यातले लँड आणि कॅपिटल हे जे आहे तर ह्याच्यात जी इन्व्हेस्टमेंट होते त्याच्या काही पर्सेंटेज सरकार तुम्हाला सबसिडी म्हणून देते. आता ती किती पर्सेंट देते तर त्याचं ती स्कीम मोठी आहे बरीच, इतक्या थोड्या वेळात ती कवर करता येणार नाही. पण सरकारने काय केलेलं आहे की ABCD असे झोन केलेले आहेत आणि तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठल्या झोनमध्ये आहे, तुमचं सर्व्हिस युनिट कुठल्या झोनमध्ये आहे त्याप्रमाणे तुमची किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अमुक इतके टक्के झोनप्रमाणे तुम्हाला सबसिडी मिळते. गंमत अशी होते की या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना जे रॉ मटेरियल लागतं तर ते रॉ मटेरियल सप्लाय करणारे जे ट्रेडर्स असतात किंवा जे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात त्यांच्यासाठी काय योजना आहे. आपला जर भारताचा जे GDP जर पाहिला तर तो GDPचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते जवळजवळ 60% जास्त कॉन्ट्रीब्युशन हे स्मॉल आणि मिडियम साईज एंटरप्राइजेसकडून मिळतं. मात्र त्यांना डोळ्यासमोर ठेवून जी स्कीम केलेली जाते त्यातली स्कीम ही बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. त्याच्यामुळं जे सर्व्हिस इंडस्ट्रीमधले किंवा ट्रेडिंगमधले जे काम करणार आहेत त्या लोकांना मात्र फार मोठ्या प्रमाणावरती काही स्कीम्सच अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्यापैकी समजा जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे तर आपली सर्व्हिस इंडस्ट्री ही मॅनपॉवर रिलेटेड आहे, मॅनपॉवर ओरिएंटेड आहे का टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे. आणि मग ती टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असेल तर त्यासाठी काय आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे त्या अनुषंगाने ते सगळे इन्सेंटिव्ह स्कीम्स तयार झालेले आहेत. जशा राज्य शासनाच्या योजना आहेत तशा केंद्र सरकारच्या पण योजना आहेत. आणि त्या सरकारच्या योजना ज्या आहेत त्या बहुतांशी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी उपयोगी आहेत.
म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याकडे तुम्ही सगळ्यांनी पूर्वी ऐकलं असेल की आपल्याकडे वाईन क्लस्टर डेव्हलप झालेलं आहे आणि त्या वाईन क्लस्टर डेव्हलप करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना तयार झाल्या. पण त्याचा तुम्ही जर समजा दुष्परिणाम म्हणा जर बघितलं तर आज नाशिकसारख्या ठिकाणी की जिथं द्राक्ष चांगल्या पद्धतीनं पिकवली जातात, वाईनही मोठ्या प्रमाणावर तयार होत जाते, पण वाईन इंडस्ट्रीज ज्या तयार झालेल्या आहेत गेल्या 10-20 वर्षामध्ये, त्यातल्या किती वाईन इंडस्ट्री या सक्सेसफुल झालेल्या आहेत? याचं कारण आहे की जे मी सुरुवातीला म्हटलं की स्कॅम आहे, ते स्कीम नाही आहे, ती स्कॅम आहे. वायनरी टाकली की मला इतके इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे, मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करतात. उदाहरण द्यायचं झालं तर काय करतात लोक की 100 रुपयाचं मशीन आहे तर त्याचं किंमत 200 रुपये दाखवायची आणि 200 रुपये दाखवल्यानंतर त्याच्यावरती जी सबसिडी मिळणार आहे ती सबसिडी घ्यायची आणि तो धंदा बंद केला तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण या सगळ्या प्रकारामध्ये सबसिडी राबवणारी जी योजना आहे, जी संस्था आहे की बहुतेक वेळा ती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. पैसे रेज केले जातात बँकांकडून आणि मग ते बँकांचे पैसे बुडतात. त्याच्यामुळं जो जेन्युनली धंदा करणारा जो माणूस आहे त्याच्या दृष्टीने सबसिडी हा एक बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे धंदा केल्यामुळे सबसिडीसाठी धंदा करू नका किंवा केला नाही पाहिजे. त्याच्यामुळं सबसिडी ही तुम्ही जर तुमच्या धंद्याला गरजेची असेल तर सरकारच्या योजनांमधून तुम्हाला मिळणारच आहेत. कुठल्या कुठल्या सबसिडी आहेत तर ती सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये स्कीम जी आहे ती म्हणजे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ज आहेत. त्याच्याबरोबरी जर तुम्ही विचार जर केला तर गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळे फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाचा सरकारने आयडेंटिफाय केलं की शेती हा एक सगळ्यात मोठा एक व्यवसाय आहे. आणि जर भारताला 2025मध्ये किंवा 2030मध्ये कधी $3 ट्रिलियन वगैरे वगैरे असे जे काही मोदी सांगतात ते जर करायचं आहे तर कुठल्या सेक्टरमधनं GDP वाढला तर ती ट्रिलियन इकॉनॉमी तयार होईल. तर त्यासाठी आयडेंटिफाय केलेलं आहे की शेती हा एक असं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये समजा जर जास्त उत्पन्न वाढलं तर GDP आपोआपच वाढणार आहे. आणि मग शेती डोळ्यासमोर ठेवून सरकारने गेल्या एक 5-10 वर्षामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाचा एक फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन तयार केलेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की शेतकरी आपल्याकडे 2 पद्धतीनं त्याचं वर्गीकरण होतं की एक शेतकरी असा असतो की जो स्वतः शेतात राबत नाही आहे, इतरांना राबवतो आहे आणि त्यांच्याकडून काम करून घेतो. म्हणजे खरं सांगायचं तर तो शेतकरी नाही आहे, तो बिझनेसमन आहे. पण त्या बिझनेसमनला की जो शेतीच्यामध्ये काम करतो आहे त्याला बेनिफिट्स मात्र सगळे शेतीचे मिळणार आहेत. म्हणजे जे अल्पभूधारक आहेत, जे राबता आहेत, त्यांना जे बेनिफिट मिळत आहेत तर ते बेनिफिट त्यांना प्रत्यक्षपणे न मिळता जे शेती करून घेत आहेत लोकांकडून त्यांना जास्त मिळतात. त्यामुळे हे जे अल्पभूधारक आहेत त्यांना एकत्र येऊन काय करता येऊ शकेल तर हे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आणि मला असं वाटतं की जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि त्याच्या आजूबाजूला असलेली सगळी जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम हा एक फार मोठा क्लायंटेल तयार झालेला आहे. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री लोकांनी या क्लायंटेलकडे, या फॉर्म ऑफ बिझनेसकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आणि त्या अनुषंगाने त्यांना ज्या जाहीर असलेल्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचा जर विचार केला तर त्याच्यात आपण कुठे बसू शकतो हा पण विचार करता येऊ शकतो. ओके सर, थँक्यू सो मच. सो थँक्यू एव्हरीवन. पण काही पार्टिसिपंटच्या मनात आता काहीतरी प्रश्न आले असतील. सो कमी वेळ आहे तरी पण मला वाटलंच काही जणांना विचारायचं आहे. सो पहिले तुम्ही विचारत असताना एक तर कुणाला विचारताय, स्पेसिफिकली कोणत्या सरांना विचारताय त्यांचं नाव घ्या आणि देन यू आस्क द क्वेश्चन. हॅलो, माझं नाव अमोल अविनाश पटेल गलांडे. मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आहे. मी खास करून स्वामीजींना एक क्वेश्चन करतो आहे. स्वामीजींना मी स्वामीजींना एक क्वेश्चन करतो आहे की आजकालचे युवक जे आहे, जे युवकांचे प्रेरणास्थान आहे स्वामी विवेकानंद सर. बाळा रिपीट करतो का सुरुवातीपासून? माझं नाव अमोल अविनाश पटेल गलांडे. मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आहे, नाट पॉलिटेक्निक पैठण. मी मालगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद इथून आलो आहे. सर माझा एक असा क्वेश्चन आहे की आजकालचे जे युवक आहे सर आणि स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहे. आजकालचे युवक सर एज्युकेशनमध्ये ओढलेच जात नाही सर. आणि जे स्वामी विवेकानंद असं की
जे एकदा पुस्तक वाचलं का ते एकदम परफेक्ट ध्यानात राहतं सर. आणि ते कोणत्या पेजवर आहे, ते कोणत्या लाईनमध्ये, कोणत्या सेंटेन्समध्ये, आणि त्याच्यापासून इनकमिंग काय, आउटगोईंग काय, हे सर कसं ध्यानात ठेवते? माझा एक क्वेश्चन आहे सर तुम्हाला. प्रश्न युवकांसाठी आहे की स्वतःसाठी आहे? आणि माझ्यासाठी पण आणि युवकांसाठी पण आहे. आम्हाला मॅडम ते शिकवतात ना, मी तेच सांगतोय तुम्हाला. काय शिकवलेलं आहे? पुन्हा त्या प्रश्नाला थोडंसं आणखी स्पष्ट करा, म्हणजे मी अगदी पिन पॉईंट करू शकतो तुम्ही. की युवकांसाठी आणखीन काय देऊ शकतात? म्हणजे स्वामी विवेकानंद जे आपल्याला सांगतात ते पुस्तकामध्ये, आपण जे पुस्तक एकदा वाचलं का हां. की आणखीन आपण त्यांना कसं ध्यानात ठेवलं पाहिजे पुस्तकाचे जे वाचलेलं आहे ते? तुमच्या आतमध्ये तळमळ किती आहे त्याच्यावर हा सर्व भाग अवलंबून असतो. जो शिकवणारा शिक्षक असतो ना, 50 विद्यार्थ्यांसाठी एकच शिकवत असतो, पण तुम्ही कुठे उभे आहात त्याच्यानुसार ते सगळे जे त्याचा अर्थ जो आहे तो बदलत असतो. विवेकानंदांचं पूर्ण जीवनाचा जो सार आहे ना, तो म्हणजे जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा जीवनामध्ये नसावी. पण अंधश्रद्धा म्हटलं की आम्हाला फक्त धार्मिक अंधश्रद्धाच आठवते. अंधश्रद्धा त्याला म्हणतात जे तुम्ही डोळे झाकून करता ती अंधश्रद्धा. जर व्हॅलेंटाईन डे जर डोळे झाकून करत असाल तीही अंधश्रद्धा आहे. 31st जर प्रोग्राम जर तुम्ही डोळे झाकून करत असाल तर तीही अंधश्रद्धा आहे. आणि मंदिरात जर तुम्ही डोळे झाकून जात असाल तर तीही अंधश्रद्धा आहे. आतमध्ये जे आहे ना, तुम्हाला प्रश्न करणं, प्रामाणिक प्रश्न ना, उग्गाच्या उगा टाईमपास करण्यासाठी प्रश्न नाही करायचे. बरेचदा काय असतं, काही इंटेलेक्च्युअल प्रश्न असतात आणि काही जे प्रश्न असतात तळमळीचे प्रश्न असतात. आणि जे तळमळीचे प्रश्न असतात त्याला खऱ्या अर्थाने उत्तरं मिळतात. आणि जे इंटेलेक्च्युअल प्रश्न असतात ते टाईमपासचे प्रश्न असतात, त्याला अकॅडमिक क्वेश्चन्स म्हणता येईल किंवा पुस्तकी प्रश्न असतात. आणि माझ्यासाठी विवेकानंद कधीही पुस्तकी प्रश्नांचं उत्तर देणारे नव्हते, किंवा भारताने केवळ पुस्तकी प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाही आहे. आता तुम्ही एक उदाहरण घ्या की महाभारताचं युद्ध होणार आहे, त्याच्या अगोदर टाईमपास करायला वेळ आहे का हो? हां. आणि आम्ही भगवद्गीता खरोखर इतक्या सिन्सिअरली वाचतो तरी काय? अजिबात नाही वाचत. आता एक प्रार्थना घ्या, एक प्रार्थना आहे की त्वमेव माता च पिता त्वमेव. हां, सर्वांनी ऐकलेली प्रार्थना आहे. त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव, अशी प्रार्थना आहे. आता त्वमेव माता च पिता त्वमेव कोणाला उद्देशून आहे? त्या डिव्हिनिटीला, देवाला उद्देशून आहे. आता म्हणजे तुमची आई आणि वडील कोण झाले? शिवपार्वती. एक फक्त उदाहरणासाठी, राम सीता पण होऊ शकतं, शिवपार्वती. आता शिवपार्वती ती तुमचे वडील, आई वडील आहेत, तर तुम्ही कोण झालात? आम्ही गणपती आणि हां? गणपती आणि कार्तिक स्वामी. हां, म्हणजे तो डिव्हिनिटीचा अंश आला. पण तुम्ही तशी वागता काय? नाही वागत. रिस्पॉन्सिबिलिटीच नाही आहे आतमध्ये की मी शिवपुत्र आहे. हां, मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. तर तो मावळा कसा असला पाहिजे? तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे ना ते इंटेन्स असलं पाहिजे. पु ल देशपांडे म्हणायचे, म्हणजे त्यांच्या असामी असामी नावाच्या पुस्तकामध्ये आहे, नाव काय आहे? भोसले. आणि चालवतात काय? पिठाची गिरणी. अरे नावाला शोभेल असं काहीतरी वागा ना तुम्ही. इकडे नाव वापरायचं खूप एका महापुरुषाचं आणि तुमचं जीवन अगदी क्षुल्लकपणे तुम्ही जगता आहात. तर ते आतमध्ये प्रचंड ध्यान असलं पाहिजे. चार्ली चॅपलिनचं एक उदाहरण मला आठवतं. चार्ली चॅपलिनचं बालपण जे आहे ते ऑर्फनेजमध्ये गेलं, अनाथ आश्रमामध्ये. पण ते सांगतात की मी अनाथ आश्रमामध्ये असताना सुद्धा मला जे स्वप्न पडायचं की मोठ्या स्टेजवर मी परफॉर्म करतो आहे आणि खूप गर्दी आहे. विवेकानंद म्हणजे काय? कुसुमाग्रजांच्या भाषेत जर तेच रिफ्लेक्शन आहे की अनंत अमुची ध्येया शक्ती. मरना तो है ही, लेकिन कैसे मरना ये तय कर लेंगे. धनानी जीवितंचैव परार्थे प्राज्ञ उत्सृज्य सन्निमित्ते वरम त्यागो विनाशे नियते सती. मरायचं तर आहेच, पण कसं मरायचं हे ठरवा. भगतसिंग 23 वर्ष, ज्ञानेश्वर माऊली 23 वर्ष, स्वामी रामतीर्थ 32 वर्ष, ग्रेट मॅथमॅटिशियन, हां, लाहोर युनिव्हर्सिटी. स्वामी रामतीर्थ जर तुम्ही इंटरनेटवर टाईप केलं तर पूर्ण त्यांचे ग्रंथ तुमच्या समोर येते. विवेकानंद 39+ समथिंग. ते जगणं म्हणतात, जगायला शिकलं पाहिजे. विवेकानंदांचं सार आहे अभि अभि अभि. अभि मीन्स फिअरलेसनेस.
फिअरलेस फिअरलेस फिअरलेस, आतमध्ये प्रचंड ऊर्जा असली पाहिजे, ते चैतन्य असं सळसळलं पाहिजे. मी जसं सुरुवातीला सांगितलं, कॅरी युअर सेल्फ विदाउट गेटिंग इन्फ्लुएन्स बट ऑलवेज बी इन्स्पायर्ड. इन्स्पिरेशन असावं, इन्फ्लुएन्स नसावा. उत्तर मिळालं थोडंफार? येस. ओके, थँक्यू सर. मी अनुश्री दीक्षित, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. मला पियुष सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की बिझनेस जेव्हा एक्सपांड करत असतो आपण, तेव्हा म्हणजे मला स्वतःला किंवा एक जनरल मी बघितलं की एक भीती असते मनात थोडीशी की एक्सपांड करतो आहे, मग तेवढे आपल्याला म्हणजे मिळतील ना, कामं मिळतील ना, नाही मिळाले तर काय. तर ह्या भीतीवर मात कशी करायची? भीती असणं फार गरजेचं पण आहे. कारण तुम्ही जर तुमच्यामध्ये अजिबात तुमच्यामध्ये म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल, भीती म्हणजे काय आहे की तुम्ही कॉन्फिडन्सला पण एकदा इव्हॅल्युएट करून चेक केलं पाहिजे. कधी कधी काय असतं ना, आपल्यामध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो. मी खूप एंटरप्रेन्योर्सला भेटतो, ते ओव्हर कॉन्फिडंट असतात, ते ऐकतच नाही अजिबात. ते माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की आता मला आहे ना, मी आता या अशा गावखेड्यांमध्ये माझ्या याच्या फ्रँचायझी ओपन केली आहे डायग्नॉस्टिक सेंटरची. मला सगळ्या गावांमध्ये सक्सेस मिळाला, आता मी नाशिकमध्ये डायग्नॉस्टिक सेंटर टाकणार. तर मी त्यांना प्रश्न विचारतो की अरे बाबा, तू एवढी मोठी डेअरिंग का करतो आहे? तुला जर मुक्ताई नगरमध्ये किंवा बोदवडमध्ये किंवा वरणगावमध्ये अशा ठिकाणी तुला सक्सेस मिळाला आहे, तर तू मोठ्या शहरामध्ये जिथे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे तिथे येण्याचा रिस्क का घेतो आहे? नाही, आता मोठं काम करायचं आहे. तो ओव्हर कॉन्फिडन्स येतो माणसामध्ये. त्याला ज्या मॉडेलमध्ये सक्सेस मिळाला आहे तो मॉडेल तो सोडून आहे ना, तो काहीतरी एकदम मोठी डेअरिंग करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला ते लक्षात असणं फार गरजेचं आहे की आपण कोणत्या मैदानात जिंकू शकतो. आपण सह्याद्रीत जिंकू शकतो, आपण खिंडीमध्ये जिंकू शकतो, आपण पानिपतमध्ये जाऊन जिंकू शकत नाही. आपल्याला तो माहीत असलं पाहिजे की कुठे संपतो आपण. पानिपतमध्ये आपण संपलो होतो, परत आपल्याला पानिपतमध्ये जाऊन स्वतःला संपवायचं नाही आपल्याला. म्हणून आपल्याला आपली स्ट्रेंथ समजणं फार गरजेचं आहे. इव्हॅल्युएट करा की हीच माझी स्ट्रेंथ आहे, माझे हे लिमिटेशन्स आहेत. आपले लिमिटेशन्स माहीत असणं फार गरजेचं आहे. एखादा माणूस ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन आहे ना, काय कुठेतरी उडी मारतो आणि मग त्याचे हातपाय तुटून बसतात. ते आपल्याला माउंटेन ड्यू पिऊन आपण एकदम ते ऋतिक रोशनसारखं आपण नाही करू शकत. ते फक्त दाखवण्यासाठी आहे. भरपूर अशा स्टोरीज आपण ज्या बघतो ना, त्या फक्त दाखवण्यासाठी असतात. ते मार्केटिंग असते, ते मार्केटिंगमध्ये आपण बळी पडतो. तसं न करता बिझनेस मॉडेल पूर्ण ऑन पेपर तयार करायचं. मला खूप रेअरली एंटरप्रेन्योर्स मिळतात, 100मधनं एकच मिळतो, तो आहे ना व्यवस्थित पेपरवरती सगळं पुटअप करतो आणि त्याला एक्सप्लेनसुद्धा करता येतं की मला कसं करायचं आहे, माझं 6 महिन्याचं प्लॅनिंग काय, 1 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं काय प्लॅन आहे ना, हे लोकांना प्रेझेंटच करता येत नाही. फक्त म्हणजे वर्बल सगळं प्लॅन असतात आणि आपल्या जे टीम मेंबर्स आहे जे काही आहेत त्यांना संबोधन करून सांगतील की अरे आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला ते करायचं, चला निघून पडू. काही प्रिपरेशन नाही, डायरेक्ट गड जिंकायला निघून पडले आणि मारले गेले. तुम्हाला चढताच येत नाही, तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग कधी केलेलं नाही, तुम्हाला तलवार व्यवस्थित चालवता येत नाही, काहीच येत नाही तुम्हाला तुमच्या बिझनेसचं. आणि तुमची तयारी काय आहे की आपल्याला डायरेक्ट सिंहगड जिंकायचं आहे. मग काय होणार आहे? प्रिपरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू डू नॉट प्रॅक्टिस, यू आर प्रॅक्टिसिंग टू फेल. You are simply practicing to fail if you are not practicing. You have to put a lot of effort. एक्सेल शीटमध्ये फायनान्शियल मॉडेल भरून काढा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून काढा, एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन सल्ला घ्या आणि जे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात त्यांना पण भेटा आणि जे तुम्हाला नेहमी नेगेटिव्ह गोष्टी सांगतात त्यांना पण भेटा. दोघांकडनं सल्ला घेणं फार गरजेचं आहे. हा माणूस नेहमी नेगेटिव्ह बोलतो ना, काहीतरी मला शिकायला मिळेल याच्याकडनं. हा माणूस नेहमी पॉझिटिव्ह बोलतो, याच्याकडनंही काहीतरी शिकायला मिळेल. इनपुट्स घेणं फार गरजेचं आहे. अंटिल अनलेस यू गेट इनपुट्स फ्रॉम एव्हरी काइंड ऑफ पर्सन. काय होतं ना, आपल्याला कोणी एक निगेटिव्ह सांगतो ना, आपल्या एक मराठी माणसाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. निगेटिव्ह बोलला की त्याचं रक्त सणसळतं एकदम, त्याला ना असा राग येतो ना की हा माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलला, मी तलवार काढायला याला कापेल आता. हे आपला हा माइंडसेट बंद संपवणं फार गरजेचं आहे. जो निगेटिव्ह बोलला सहन करणं फार, सहनशीलता फार महत्त्वाची आहे. सहन करता आलं पाहिजे आपल्याला. जे आपल्यावरती अत्याचार होत आहे, काही होतं आहे, जे काही होतं आहे, जिथे आपल्याला थांबवण्यात येतं आहे, तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही, ठीक आहे, मला इथे एंट्री नाही आहे, सहन
सहन करायला पण शिका, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये सहनशीलता अजिबात नाही. आपण टोटल असहनशील झालेलो. थोडंसं इन्सल्ट कोणी केली ना कुठे, मान मिळत राहायला पाहिजे. मला असं हे मला मिळायला पाहिजे, हे मला दिलं ना चांगलं, मला जर हे दिलं नाही ना तर माझा काय अपमान केला तुम्ही. 20 वर्ष विसरणार नाही आता हा अपमान मी, 7 जन्म विसरणार नाही अपमान. आपण टोटल असहनशील झालेलो आहे. तर सगळ्यांकडनं ॲडवाईस घेणं फार गरजेचं. मी जेव्हा बिझनेस सुरुवात मी माझ्या फॅमिली मेंबर्सला सांगितलं, 4-5 जणं मला बोलले की मूर्ख आहेस तू, तुला अक्कल आहे का, घरामध्ये एकानेही आजपर्यंत बिझनेस केलेला नाही, तू बिझनेस करशील तर हे सगळे पप्पाचे पैसे हे संपवून टाकशील. मी त्याच्यातनं काय घेतला, बोध घेतला की पप्पाचे पैसे घ्यायचे नाही याच्यामध्ये. की त्यांनी म्हटलं ना पप्पाचे पैसे बुडवून टाकशील, तुम्ही म्हटलं पप्पाचे पैसे नाही घ्यायचे, विदाऊट त्याच्या सुरुवात करायची. पप्पांनी काय सांगितलं कि अरे अपने घर में सब लोग जॉब करते आए हैं, तू भी जॉब करेगा, तू भी हमारे जैसा 35 साल एक ही ऑर्गेनाइजेशन में ख़त्म हो जाएगा, एंड में ऑर्गेनाइजेशन तेरे को ख़त्म कर देगी बोले. लास्ट शेवट जेव्हा येतो तुमचा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तेव्हा ऑर्गनायझेशन असं टेकन फॉर ग्रांटेड घेते की याला असं थुकलेलं चाटायला जरी सांगितलं ना तर हा चाटतो, कारण याची रिटायरमेंट जवळ आली आहे, याला इज्जतीने बाहेर पडायचं आहे. ऑर्गनायझेशन अशा ट्रीट करत होत्या एम्प्लॉईजला. तो काळ होता आजपासून 15-20 वर्षांपूर्वीचा. पप्पांनी सांगितलं की बिझनेसमॅन बन. माझे थोडे पैसे गेले ना, मी कम्प्युटर घेऊन दिलं तुला, कम्प्युटरचे पैसे काही वेस्ट होणार नाही, तर एक कम्प्युटर देतोय तुला, एका कम्प्युटरवरती सुरुवात कर. तर तो पॉझिटिव्ह मला हे मिळाला त्याच्यातनं की हां पप्पा बोलले एक कम्प्युटर घे, कम्प्युटर जास्त जास्त काय होईल, कम्प्युटर यूज होईल, अजून भविष्यात कोणाला तरी कामातच येईल तो, तू जर वापर नाही केला तर इतर कोणाच्या. तर विदाऊट रिस्क बिझनेस सुरुवात केली. क्रिटिक्सलाही समजून घेतलं आणि पॉझिटिव्ह जे सांगणारे होते त्यांनासुद्धा समजून घेतलं आणि स्वतःचा डिसिजन घेतला आणि मॉडेल बनवला की कशा पद्धतीने प्रॉफिट मिळेल. बिझनेस जेव्हा स्टार्ट करतोय ना तर आपल्याला एका कस्टमरला आयडेंटिफाय करायचं की ह्या कस्टमरला मी $2000 बिल करणार आणि मला बॅकएंडला माझ्या लोकांना सॅलरी किती द्यायची, $1000 सॅलरी द्यायची, तर माझा $1000 प्रॉफिट होईल. जर असे मी अजून 10 कस्टमर शोधले तर मग त्याच्यात आपलं एक्सेल शीटमध्ये टाका की $20,000 माझा रेव्हेन्यू होणार आणि $10,000 माझे एक्सपेन्सेस, त्याच्यात अजून इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टी मला लागले तर अजून मला $2,000-3,000 माझा अजून खर्च होईल. माझे किती सेव्ह होणार एका वर्षामध्ये, इतके सेव्ह होणार. तर असे त्याला प्रोजेक्ट करत चला. हे प्रोजेक्शन बनवलं की तुम्हाला त्याच्यात खूप प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होतील. जोपर्यंत आपण एक्सेलमध्ये काही टाकत नाही ना, मला तरी वाटतं की आजपर्यंत बिझनेस मॉडेल रन करण्यासाठी एक्सेलपेक्षा बेटर काही ऑप्शन अजूनपर्यंत मार्केटमध्ये आला नाही. ज्याला एक्सेल वापरता येत नाही त्याने बिझनेस करायला नको, त्याने इतर काहीतरी केलं पाहिजे, पण तुम्ही बिझनेस तरी नका करू, कारण तुम्हाला मॉडेल तुमच्या समजत नाही. तुमच्यामध्ये हे खूप असेल, पॅशन खूप असेल, पण ओव्हर पॅशन असलेला माणूस डिझास्टरकडे जातो. सक्सेस तोच होतो बिझनेसमध्ये ज्याचा पर्पज खूप क्लिअर असतो. नाही तर हे स्टार्टिंगचे 3 P आहेत आपल्या करिअरमधले. एक तर पासिंग टाईम, सेकंड इज प्रोफेशनलिझम, थर्ड इज पॅशन. याच्या पलीकडे आहे पर्पज. तुम्ही आहे ना लाईफ टाईम तुम्ही हे पहिल्या 3 याच्यामध्येच खेळत राहतात. पासिंग द टाईम, ऑर्गनायझेशन जॉईन केली, तुमचा एखादा एम्प्लॉई येतो तो बरोबर लपून बसतो एखाद्या कॉर्नरमध्ये. वाघ जरी आला ना तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्याला अशी छान जागा मिळून जाते लपून बसायला की तो लपून राहतो आणि खात राहतो एक एम्प्लॉईला. अशी आपली ऑर्गनायझेशन, पासिंग द टाईम. मग याच्या पुढे काही लोक जातात, त्यांना जास्त सॅलरी मिळते, ते प्रोफेशनल बनतात. आणि ते प्रोफेशनलपासून मग काही लोकांना पॅशन येतो की अरे हा प्रोजेक्ट आला आहे, हा प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा आहे. प्रोजेक्ट संपला की त्याचं पॅशन संपून जातं. पर्पज ज्याला मिळतं ना तो परमानेंट त्याला आयडिया येऊन जाते की आयुष्यात आता कसं जगायचं आहे, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कसं काम करायचं. सो ॲज अन आंतरप्रेन्युअर तुमचा पर्पज तुम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर लोकांनाही गाईड करू शकणार नाही. जेवढे मोठे लीडर्स होऊन गेले हिस्ट्रीमध्ये त्यांनी लोकांना क्लिअर पर्पज दाखवला. स्टीव्ह जॉब्सचा जर एक्झाम्पल घेतला ना, खूप क्लिअरली त्याने ॲपलच्या सगळ्या एम्प्लॉईजला पर्पज दाखवला की द बेस्ट डिझाईन, आय वॉन्ट टू चॅलेंज ऑल टाईप्स ऑफ डिझाईन्स इन द वर्ल्ड. आय विल मेक प्रॉडक्ट्स विच आर मोस्ट ब्युटिफुली डिझाईन, पीपल हॅव नेवर थॉट अबाउट दोज डिझाईन्स. असा पर्पज दिला ना लोकांनी. आणि तलवार घेऊन फिरायचा, म्हणजे याला जर आपण फेसबुकचा जो आहे मार्क झुकरबर्ग, तो त्याच्या ऑफिसमध्ये तलवार ठेवलेली होती त्याने. आता किती साधा दिसतो तो, किती भोळा दिसतो मार्क झुकरबर्ग, पण पॅशन असा होता त्याच्यामध्ये, पर्पज इतका क्लिअर होता की मला हे बनवायचं आहे, सोशल मीडिया बनवायचं आहे आणि तो लोकांना म्हणजे तशा पद्धतीने ट्रीट करायचा. याचा अर्थ असं नाही की आपण सगळ्यांनी खराब मॅनेजर बनावं,
लोकांना प्रेम पण करता आलं पाहिजे, पण जिथे चुकते तिथे त्याला ती चूक त्याची दाखवता पण आली पाहिजे. आणि स्वतः जर चुकलो आहे तर इतरांना आपण जी ट्रीटमेंट देतो ती ट्रीटमेंट स्वतःला पण देता आली पाहिजे. यू शुड बी रेडी टू पनिश युअर सेल्फ ऑल्सो. स्वतःला सगळी म्हणजे हे द्यायचं, म्हणजे बेनिफिट्स द्यायचे सगळे, एम्प्लॉईजला त्रास द्यायचा, त्यांचा छळ करायचा, तो बिझनेस नाही आहे, ती मोगलाई आहे. ते आपल्याला ते तोडणं फार गरजेचं आहे की आय विल ट्रीट माय सेल्फ द वे आय एम ट्रीटिंग माय एम्प्लॉईज. तरच लोक बघतील आणि तुम्हाला फॉलो करतील आणि मग तुमचा बिझनेस सक्सेस होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रश्नाचं उत्तर, पुट एव्हरीथिंग इन द एक्सेल शीट. इफ यू कॅन नॉट पुट एनिथिंग इन युअर एक्सेल शीट आणि ते सगळं व्यवस्थित इम्प्रूव्ह होत नाही जात तुमचं, जर तुमचं फेल झाला ना तो एक्सेल मॉडेल, तर तुम्ही बंद करा, ती आयडिया चेंज करा, यू स्विच टू डिफरंट आयडिया. बट इफ यू गेट more and more vision, more and more clarity on the future of the business model, then start implementing. Do not implement without practice. ओके. अच्छा, प्रशांत नंतर ऋषिकेत लास्ट. माझा प्रश्न पियुष सरांना आहे. सर, आपण कुठल्या ऑर्गनायझेशन कंपनीचा विजन, मिशन, व्हॅल्यूज आपण डिफाईन करतो त्यावेळी आपण फायनान्शियल, जसं तुम्ही आधी सांगितलं, कस्टमर्स बेनिफिट, एम्प्लॉईज बेनिफिट, मनी ओरिएंटेड, मग कुठे आपण स्वतःचा विचार करतो किंवा कंपनी मोठी होते मग आपला कुठेतरी विचार करतो. तर एक असं काय, एक पिन पॉईंट असा काय थॉट घेतला पाहिजे का जो आपण पण ग्रोथ झालं पाहिजे. जसं स्वराज्याचं जो मी सांगितलं, प्रत्येक एम्प्लॉईने एक जसं स्वामीजी आहेत, स्पिरिच्युअल कुठल्या ऑर्गनायझेशन ज्या असतात त्याच्यात कोणतेही व्हॉलंटियर असेल, भलेही तो पेड असेल का व्हॉलंटरीली करत असेल, तो बाय हार्ट करतो, बाय ब्रेन करतो. तसं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये करत नाही. ते केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय थॉट आपण देऊ शकतो. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे का आपण बिझनेसमध्ये किंवा असा विचार करतो, एक ॲझम्पशन आपलं करतो, 100% जर केलं तर त्याच्यात 20, 35, 40, 50, 60, 70% कुठेतरी अचीव होतं. तर त्याला काय प्रॉपर सुवर्णमध्ये काय साधलं पाहिजे. थँक्यू सर. मिशन, व्हॅल्यूज, आपण पर्पज वगैरे हे सगळे आपण बनवतो जेव्हा आपलं मिशन, पर्पज वगैरे सगळ्या ह्या गोष्टी काय आहेत की आपण फक्त थिओरॉटिकल तेव्हा विचार करत असतो. आपण अल्टिमेट आपला जो गोल आहे बिझनेसचा तो आपल्या डोळ्यासमोर नसतो. आणि तुमचा सेकंड जो प्रश्न आहे त्याचंही म्हणजे दोघांनाही लिंक करतो मी की आपले ॲस्पिरेशन्स जे असतात की आपल्याला हे अचीव करायचं आणि आपण नेहमी बघतो की अरे त्याचं आपलं लिमिटेडच आपलं अचीव होतं आहे. पण मी जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो तर मी तेव्हा बघितलं की जे लोकांना कधीही पास होण्याची चिंता नव्हती ना, ते नेहमी टॉपरच निघायचे, त्यांचं डिस्टिंक्शन निघायचं नेहमी. आणि जेव्हा म्हणजे माझी इंजिनिअरिंगची सुरुवात अशी होती की मला पास व्हायचे माझे वांदे होते. फर्स्ट इयर मी ड्रॉप झालो, युनिव्हर्सिटीची पण कृपा झाली, त्याच्यामध्ये 1 वर्ष घरी बसायला लागलं. त्यानंतर एक गोष्ट रिअलाईज झाली की जोपर्यंत आपण पास होण्यासाठी स्ट्रगल करतो ना, आपल्याला ते पासिंग मार्क्स मिळतच नाही. पण आपण तो त्याच्यातनं विचार तो डोक्यातनं काढून टाकला. स्वामीजींनी पण त्याला एकदम छानपैकी त्याला प्रेझेंट केलं की तो माइंडमधनं तो आपण तो लिमिटेशन जो आहे तो विचार जर काढून टाकला तर यू कॅन एक्सेल अँड यू कॅन गो बियॉन्ड व्हॉट यू हॅड म्हणजे इंजिनिअरिंग पास होता म्हणजे निघता मी फर्स्ट क्लासमध्ये बाहेर पडलो आणि कितीतरी सब्जेक्ट्समध्ये मी टॉपर झालो. हे मलासुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं की मी माझ्यामध्ये एवढा काही बदल मी घडवू शकतो. पण हे रिअलाईज झालं, हे सेल्फ रिअलायझेशन झालं की तुमच्यामध्ये काहीतरी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. यू हॅव कॅपॅबिलिटीज विच आर बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. ते एक्सपिरियन्स करता इम्प्लिमेंट करता आणि हार्डवर्क खूप केलं पाहिजे त्याच्यामध्ये. काय आपण फक्त स्वप्न बघत राहिलो आणि आपण लोकांना स्वप्न दाखवत राहिलो त्याच्याने आपल्याला काही होणार नाही. एखादा योद्ध्याला स्वतः एकदा परफॉर्म करून दाखवायला लागतं, मगच त्याचे खालचे योद्धा परफॉर्म करतात. तर तुम्ही फक्त म्हणजे असं हत्तीवरती बसून राहिले आणि सगळ्यांना म्हटलं की चल तू हे कर, चल तू ते कर, तर तिथे लोक मग तुम्हाला फॉलो करत नाही. तुम्हाला कधी ते पैशाचं आणि स्ट्रेंथ असल्याचं नंबर्स कधी तुम्हाला बेनिफिट मिळतो, कारण समोरचा माणूस तुमच्या नंबर्सला घाबरून जातो. तुम्ही श्रीमंत आहात म्हणून एखादा माणूस कदाचित तुम्हाला घाबरून तो बिझनेस बंद करेल,
पण एखादा बिझनेस असा येतो अचानक आणि तो सगळ्यांना क्लोज करतो मार्केटमध्ये, सगळ्यांना चॅलेंज करतो. का? कारण त्यांचं हे खूप क्लिअर होतं. आता राईट ब्रदर्सबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की एरोप्लेन बनवताना राईट ब्रदर्स त्यांच्याकडे काहीच फॅसिलिटी, सगळे मेकॅनिक होते आणि त्यांचं कॉम्पिटिशन होती हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे टॉपर्स बरोबर सगळे. दे वेर फंडेड मोर दॅन $25 million ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. आजपासून 125-150 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे $25 million होते. दॅट स्टार्टअप अँड दिस गराज, यांना स्टार्टअप पण म्हणता येणार नाही, गराज ज्यांनी एरोप्लेन बनवला. काय होतं, त्यांना खूप क्लिअर होतं, त्यांचं पॅशन खूप क्लिअर होतं आणि पर्पज त्यांचा क्लिअर होता. त्यांच्यामध्ये पॅशन होतं आणि पर्पज क्लिअर होता की आम्हाला विमान बनवायचं आहे. आणि ते विमान उडताना पडेल, हे होईल, ते होईल, हे सगळे कॅल्क्युलेशन्स ते करत होते की हां आता आपण उडलो, जर विमान घेऊन आपण उडालो तर काय होऊ शकतं, काय काय डॅमेजेस होऊ शकतात, ह्या इथपर्यंत त्यांनी विचार केले होते. त्यांचं लिमिटेशन फक्त विमान उडवण्यापर्यंत नव्हतं. तर हे बिझनेस करताना आपण आहे ना, हे बसून आपण वर्किंग करणं फार गरजेचं आहे. आणि ॲज अन एंटरप्रेन्योर यू शूड मेक युअर हँड्स डर्टी. आता उद्यापासून माझं वर्कशॉप चालू होतं आहे. पूर्ण फायनान्शियल इयरचं प्लॅनिंग जे आहे, मी डेली 6 तास नॉनस्टॉप प्रत्येक टीमबरोबर 15 टीमबरोबर माझं उद्यापासून डेली 15 दिवस माझे वर्कशॉप आहे. इफ आय डोंट सिट विथ माय टीम अँड इफ आय एक्सपेक्ट द चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर टू डू माय जॉब, then probably I am going to create disaster for my organization. I have to sit with each and every department in my organization and prepare my roadmap. आम्ही आता लिस्टेड व्हायला चाललो आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये, महिन्यामध्ये आम्ही आता लिस्टेड होणार आहोत. तर लोकांच्या अपेक्षा खूप जास्त असतील आणि तेव्हा मी काही एक्सक्यूजेस देऊ शकत नाही. आज मी माझ्या लोकांना किंवा मी माझ्या इन्व्हेस्टर्सला किंवा माझ्या कस्टमर्सला मी एक्सक्यूज देऊ शकतो, पण जेव्हा पब्लिक माझी इन्व्हेस्टर असेल, जेव्हा आम्ही पब्लिकच्या मध्ये जाऊ, तेव्हा आमच्याकडे रिझन्स नसतील, एक्सक्यूजेस देऊ शकत नाही. प्रत्येकाने असंच काम केलं पाहिजे की आपण एक स्वतःला पण एक्सक्यूज द्यायला नको, इतरांना पण एक्सक्यूज द्यायला नको. मेक युअर हँड्स डर्टी, कुक युअर ओन रेसिपी अँड देन यू विल बी व्हेरी सॅटिस्फाईड की ठीक आहे रिझल्ट जो. हे बघा कित्येक वेळेस असं होतं की रिझल्ट आपल्या हातात नसतात. जे मिळालं त्याच्यात सॅटिस्फाईड होऊन नेक्स्ट माइलस्टोनसाठी, कारण हा सर्कल चालूच राहणार आहे. स्वामीजी खूप छान पद्धतीने बोलले की हा स्पायरल जो आहे, पण तो स्पायरल असा असला पाहिजे की तो पुढे पुढे गेला पाहिजे. यू शुड नॉट बी स्पायरलिंग अराउंड द सेम सर्कल. तो जरी फिरत राहिला चक्कर तरी तो पुढे पुढे जात राहिला पाहिजे. आणि आपण जर मागे वळून बघितलं, इफ यू कनेक्ट द डॉट्स, यू शुड बी एबल टू सी दॅट सम पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन हॅज बीन ब्रॉट इन द वर्ल्ड बाय यू. मी आज इथे पोचलो आहे, पण इथे पोचता पोचता जगामध्ये मी काहीतरी मोठा बदल घडवला आहे, लोकांमध्ये मी काहीतरी मोठा घडवला आहे, कल्चर मी चेंज केलं आहे, ह्या जगाला एक बेटर प्लेस मी बनवलं आहे, जगण्यासारखं बनवलं आहे. कितीतरी ऑर्गनायझेशन्स आमचं कल्चर फॉलो करत आहेत की एम्प्लॉईजला तर चांगल्या पद्धतीने ट्रीट करावं आहे, एम्प्लॉईजला पण मालकासारखं ट्रीट करावं की हां तुम्ही येत आहे तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, डिग्निटी मिळेल तुम्हाला, आणि तुमचा छळ नाही केला जाणार आहे, तुम्हाला डिप्रेशनमध्ये नाही टाकण्यात येणार आहे. हा कल्चर आमच्यामुळे चेंज झाला आहे. नाशिकच्या भरपूर कंपनीज बदलल्या, भारतातल्या भरपूर कंपनीज बदलल्या. तर आम्ही ते बघतोय की मागे वळून बघतोय की कल्चर चेंज केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आपण आधी जेव्हा बसतो टेबलवरती तेव्हा आपण ह्या प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण काय करू इच्छितो. एम आय डुईंग इट फॉर मायसेल्फ और जस्ट फॉर फ्यू पीपल, और एम आय ट्राईंग टू मेक समथिंग बिग. जगातलं कल्चर चेंज करण्याचा प्रयत्न करतोय का. माझा क्वेश्चन, माझं नाव आहे उत्कर्ष तांबे. माझा क्वेश्चन कल्याणकर सरांना आहे. मी एक नवीन बिझनेस स्टार्ट करतो आहे सर. तर मला तुमचा एक मार्केटिंग फंडा काय हे मला ऐकायचं होतं तुमच्याकडून. मार्केटिंग फंडा काय तुमचं? मार्केटिंग कशी करावी? ओके. तू आता कोणता बिझनेस स्टार्ट करतो आहे हे माहीत नाही, पण तू जो बिझनेस स्टार्ट करतो आहेस ना, तर बिझनेस स्टार्ट करताना एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपण त्या बिझनेसमध्ये जे कुठलेही आर्थिक म्हणजे पैसे जे आणतो आहेस, घरातनं घेतो आहेस किंवा कुठं बँक लोन करतो आहेस किंवा काय करतो आहेस, तर ते पैसे आपले त्या बिझनेससाठी पहिला यूज झाला पाहिजे. तुझ्या बिझनेसमध्ये तुझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट तुझ्या प्रत्येक शॉपमध्ये तुला कसं तुझं प्रेझेंट करता येईल, पहिलं ते तुझं शॉप
किंवा तुझा जो काय बिझनेस असेल त्याच्यात तुला दाखवता आलं पाहिजे. सेकंड थिंग तुझं मार्केटिंग. जर तुला मार्केटिंग करायचं असेल ना, तुझं पहिलं मार्केटिंग तुला पहिली माउथ पब्लिसिटी करावं लागेल. तुझ्या मार्केटिंगची तू जेवढं तुझं प्रेझेंटेशन चांगलं देशील, जेवढं तुझं मार्केटमध्ये स्वतःहून तू मार्केटला जाऊन ॲप्रोच होशील. कसं आहे आता मार्केटिंगमध्ये भरपूर मार्केटिंग हे आहेत की प्लॅटफॉर्म आहेत की तू पेपर हे करू शकतोस किंवा फेसबुक आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या पहिलं तू स्वतः समोरच्याला जाऊन ॲप्रोच होणं ते जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेस आता कोणी जरी केला तर मार्केटमध्ये काय अपेक्षा आहे, मार्केटमध्ये काय देण्याची आपल्याला देता येईल ह्याचं आहे. कारण आज तू बिझनेस स्टार्टअप केला तर आज रात्री तुझा संपला दिवस की उद्या सकाळी मी माझ्या नवीन कस्टमरला मला काय देता येईल ह्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. की उद्या मी उठलो की उद्या सकाळी मला नवीन काहीतरी द्यायचे माझ्या क्लायंटला, नवीन काहीतरी त्याला हे सांगायचे की नवीन काहीतरी त्याला प्रेझेंटेशन देऊन त्याला हे कर की त्याच्याने काय होईल, तुझी माउथ पब्लिसिटी ऑटोमॅटिकली होईल की अरे आज मी ह्याच्याकडे गेलो आणि त्यांनी मला हेच गोष्ट सांगितली, ह्या गोष्टीतून मला काहीतरी हे भेटलं किंवा ह्याच्या प्रोडक्टमध्ये जी क्वालिटी आहे, जी सर्व्हिस आहे ती मला चांगली भेटली. ह्या गोष्टीबरोबर तुझं मार्केटिंग स्टार्टअप होईल. आणि त्याच्यानंतर मग तू पुढे जाऊन तुझ्या मार्केटिंगचा जो तुझ्या बिझनेसमधला जो काही तुझा एक रेशो असेल, मी मार्केटिंगमध्ये एवढा खर्च करू शकतो, तर तेवढा तू खर्च करून त्याच्यातून तुला जास्तीत जास्त मार्केटमध्ये आपला ब्रँड कसा स्टॅब्लिश करता येईल ते तुला ट्राय करता येईल. ओके, थँक्यू सर.